आज आपल्या या भगवान श्री सिद्धोबाच्या दारामध्ये आपण बसलेलो आहोत. अनेक वर्षाची परंपरा असणाऱ्या या ठिकाणावरती भगवंताचा कृपा आशीर्वाद, त्याचं वरदान आणि त्याचा अभय हस्त आमच्या मस्तकावरती आहे. हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे, परंपरेप्रमाणे आणि साधू संतांच्या चालत आलेल्या सांस्कृतिक वारशाने त्या ठिकाणी जपत आलेलं आपलं धार्मिक कार्य, आपली धार्मिक संस्कृती आणि आपला वारसा, त्या परंपरेमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपला हिंदू धर्माचा नवीन वर्ष प्रारंभ त्या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो. आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा, गुढी या तोरणे करती कथा गाती गाणे, सुंदर पद्धतीनं देवाच्या नावानं भगवंताच्या गुढ्या उभ्या करून त्या ठिकाणी धर्माचा विजयोत्सव साजरा केला जातो. आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्षाचं प्रारंभ, नववर्षाचं स्वागत त्या ठिकाणी केलं जातं. आता इथून पुढे आजपर्यंत आमच्या सर्व झाडांची पानं गळत असतात, पानगळ होते, फुलांची गळ होते आणि इथून पुढं झाडांना नवीन पानं येतात, नव्या पालव्या फुटायला लागतात, हळूहळू त्या ठिकाणी नवीन फुलं लागायला लागतात, गळायलेली अवस्था थांबते आणि वाढलेली अवस्था त्या ठिकाणी वृक्षांना प्राप्त होते, निसर्गाला प्राप्त होते. म्हणून भगवंताच्या या लीला चरित्राला प्रारंभ करत असताना आज या विकसित असलेल्या स्वच्छ सुंदर सिद्धोबाच्या आशीर्वादाखाली नांदणाऱ्या दाती नगरवासियांना सर्वांना, तुम्हाला या नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या सर्वांना प्रथमतः भरपूर शुभेच्छा आणि खूप त्या ठिकाणी आशीर्वाद. भगवंताचा तुमच्या मस्तकावरती कायम वरद हस्त राहावा. भगवान भोलेनाथ श्री सिद्धेश्वर, भगवान श्री पांडुरंग परमात्मा, भगवान श्री हनुमंतराय, समस्त ग्रामदैवतांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावरती कायम राहावा, ही त्यांच्या चरणावरती प्रार्थना करूया. आणि आजच्या या तृतीय दिवसाच्या कथेला आपण प्रारंभ करूया. काल आपण पाहिलं, खरं तर भक्ती महात्म्य हे पहिल्या दिवशीच आपल्याला श्रवण करावं लागतं, पण थोडस आपल्याला उशीर झाल्या कारणानं उर्वरित काल चरित्र घेण्यात आलं. देवाना तुम्हाला आम्हाला सुंदर अशा मनुष्य देहाला तुम्हाला आम्हाला घातलं, मानवी देह प्राप्त झाला. आवाज वाढवायचा. आणि मानवी देह इथं जीवन जगत असताना परमार्थ रूपी धन मनुष्यानं जमा करणं फार गरजेचं असतं. हॅलो 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 बेस कमी कमी. हॅलो गोपाल कृष्ण भगवान की जय. एकदा सुंदर भजन घेऊ. आवाज कमी कमी.
हॅलो 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 हरे तो ले ले हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा ले ले हरि का नाम हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा एका एका माईकाचा आवाज चांगला यायलाय. सगळे जेव्हा एकदाच माईक चालवले तेव्हा सगळा आवाज कमी होऊन जातो. त्याला
काल भगवंताचं महात्म्य आपण श्रवण केलं. देवाची कथा ऐकत असताना मानवी जीवनाचं त्या ठिकाणी मनुष्यानं नीतिमूल्य जतन केली पाहिजे. जीवाचा उद्धार व्हावा याचा अट्टहास माणसानं ठेवला पाहिजे. शास्त्रांचं पुराणांचं श्रवण करत असताना एकचित्तानं ऐकलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांसारिक गोष्टींमधनं लक्ष काढून मनुष्यानं पारमार्थिक गोष्टींमध्ये आपलं लक्ष त्या ठिकाणी सतत लावलं पाहिजे. देव तुमच्या आमच्यावरती कृपा करण्यासाठी सज्ज आहे महाराज. उघड्या हाताने तो तुम्हाला आम्हाला भरपूर काही देतो आणि देण्याचं त्यानं वरदान त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला दिलं. आयुष्यभर त्या ठिकाणी तो काहीतरी देईल. पण आम्हाला भगवंताच्या प्रती विश्वास, श्रद्धा, निष्ठा, त्याच्या प्रती समर्पण भाव, या जीवाचं हित करणारा तोच आहे. त्याच्या व्यतिरिक्त आमचं कोणी हित करू शकत नाही. ही भावना मनुष्याला देवाच्या जवळ घेऊन जाते. आणि ईश्वरीय कार्य करत असताना, देवाचे कार्य करत असताना, देवाचं नामस्मरण करत असताना संत सांगतात की नीती, न्याय, निष्ठा आणि दृढ भावानंच केली पाहिजे. अर्धवट कामं करायचे, अर्धवटच ज्ञान प्राप्त करायचं, अर्धवटच नामस्मरण करायचं, अर्धवट भक्ती करायची, अर्धवट पूजा करायची, हे कामं नाही चालणार महाराज. का? कारण कसं आहे, निवळच अज्ञानी असला तर देव त्याचाही उद्धार करू शकतो, किंवा मग भरपूर ज्ञानी आहे त्याचाही उद्धार करू शकतो. पण जो अर्धवट ज्ञानी आहे त्याचा उद्धार भगवान परमात्मा कधीही करत नाही. कारण अर्धवट ज्ञान हे मनुष्याला कधीच पूर्ण परमेश्वराकडे घेऊन जात नाही. दैनंदिन जीवन जगत असताना ही कथा तुम्हाला आम्हाला काय शिकवते की बाबा एक एक दिवस भगवंताच्या प्रती दिलेलं समर्पण हे तुमच्या आमच्या आंतरिक वस्तूला, आंतरिक जीवात्म्याला शुद्ध करत असते. तुम्हाला आम्हाला प्रत्येक चुकीच्या गोष्टींपासून, वाम मार्गापासून दूर नेऊन एका चांगल्या सद्मार्गावरती त्या ठिकाणी नेते. मनुष्याच्या कर्मरूपी तिजोरीमध्ये, त्या ठिकाणी आयुष्यरूपी तिजोरीमध्ये कर्मरूपी सद्गुणांची शिदोरी, धन त्या ठिकाणी जमा होतं. आणि धन ज्या वेळेला मनुष्यानं प्राप्त केलं त्यावेळेला ते खर्ची करतायत. पण ते कुठलं धन असलं पाहिजे? पारमार्थिक क्षेत्रामध्ये. लौकिक धन तुम्ही जमावसाल, लौकिक पसारा जमावसाल, सगळंच करसाल, सगळ्या वस्तू तुमच्याकडे आहेत. पण लौकिक धनाची व्याप्ती ही आम्हाला परलौकिक किंवा परलोकामध्ये त्या ठिकाणी ती कामाला येत नाही. ती इथंच टाकून जावी. असं कधी पाहिलं का की नाही बाबा मी भरपूरसा पैसा कमावलेला आहे, मेल्याच्या नंतर त्याच्यातलं थोडंफार 1 लाख 2 लाख रुपये संघ घेऊन जाणार आहोत, तिथे यमाच्या दूताला संघ देणार आहोत, हे घ्या थोडस, मला जरा कमी मारा, मला लई मारू नका. हे लाच, घुसखोरी, भ्रष्टाचार सगळं इथं चलतं महाराज. संतांनी सांगितलं ईश्वर जब देने पे उतरता है तो छप्पर फाड़ के देता है. ईश्वर जब देने पे उतरता है तो छप्पर फाड़ के देता है, लेकिन जब वो लेने पे उतरता है तो चमड़ी उधेड़ के लेता है. ही देवाची न्याय नीती आहे महाराज. कातड सुद्धा शिल्लक ठेवत नाही, त्याच्यातूनही वसूल करतो म्हणजे वेळ जर खराब लागली. म्हणून हे सगळं करत असताना दृढ भावनेनं, निष्ठेनं देवावरती, त्याच्या भक्ती मार्गावरती चालणं फार गरजेचं आहे. विश्वास ठेवा की करणार आहे तर तोच करणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नाही. पापाचं आचरण पृथ्वीवरती वाढलं. दैत्य, दुराचारी, नास्तिक लोकांचं त्या ठिकाणी वागणं वाढलं. संतांना त्रास व्हायला लागला, पृथ्वीला त्रास व्हायला लागला. धर्माचे कार्य बंद झाले, सत्य बंद झाले, पोथी पुराण कथा बंद झाल्या, अनुष्ठान बंद झाले, अन्नदान, व्रतवैकल्य, उपास तापास सगळं बंद झालं. आणि अन्यायानं वागणाऱ्या लोकांची संख्या जास्त झाली.
परिणाम या पृथ्वीनं देवाला प्रार्थना केली, देवा हे पापाचं वजन घेऊन मला आता पुढे चांगलं होईल. पापी ते भक्त दैत्य पापी ते अभक्त दैत्य ते माजले धरणीश झाले ओझे त्यांचे. पापी अभक्त सगळे त्या ठिकाणी माजलेले आणि भगवंताच्या अस्तित्वाला नकारणाऱ्यांची संख्या वाढत असताना देव आणि दैत्य आदिती आणि दिती, देव माता आदिती आणि दैत्य माता दिती, या दितीच्या पोटी त्या ठिकाणी दोन मोठे दैत्य जन्माला आणि दोघंही महासामर्थ्यशाली, दोघांनी घनघोर तपश्चर्या केली, बलाढ्य तप केलं, तीव्र अशा पद्धतीचं त्या ठिकाणी देवाची साधना केली, देवाला हाक मारली, भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर देवाने विचारलं कशासाठी एवढं मोठं अनुष्ठान मांडलं, काय पाहिजे सांग म्हणजे तुला. त्यावेळेला यानं सांगितलं, देवा या पृथ्वीवरती माझा सामना करणारं कोणी असलं नाही पाहिजे, मला अमर कर. त्यावेळेला देव म्हणले अमर करता येणार नाही, कारण अमर हे फक्त देव लोकांच्या हिश्शाला आहे अमरत्व, इतरांना नाही. मग म्हणला नाही नाही, मला काय करा तुम्ही आता असं वरदान द्या की या पृथ्वीवर कुणीही जीव जंतू कुणी मला त्या ठिकाणी माझ्याशी युद्ध करणार नाही. जर यदा कदाचित माझ्या समोर कुणी युद्ध करायच्या सामर्थ्यानं आलं जरी समोर, तरी तो त्या ठिकाणी त्याचा नायनाट झाला पाहिजे, त्याची शक्ती क्षीण झाली पाहिजे. आणि मग देवानं त्याला वरदान दिलं महाराज. पण कसं असतं, काही काही वेळेला ज्याचं करावं भलं ते म्हणते आपलंच खरं, है की नाही. देवांनी या दैत्यांवरती कृपा केली, दैत्यांना वाटलं आमच्यासारखं सामर्थ्यशाली कोणीच नाही, आता या देवांचीच बघावं लागतं. म्हणून देवानं वरदान दिलं आणि देवाच्या वरदानावरती उन्मत्त त्या ठिकाणी दैत्य झाले. त्यातलाच एक दैत्य आहे, त्याचं नाव आहे हिरण्याक्ष. आता हा हिरण्याक्ष ब्रह्मदेवाचे वेद चोरून घेतले आणि ब्रह्मदेवाचे वेद चोरून ही पृथ्वी त्या ठिकाणी काय केली, रसातळाला नेऊन ठेवली. पृथ्वीला पाताळात नेला, अंधकारमय जलमय त्या ठिकाणी अंधकारात पृथ्वी पडलेली आहे. देवाला हिनं विनंती केली, देवा मला याच्यातून काढा. देव म्हणले काळजी करू नको, कारण देवानं वचन दिलेलं आहे महाराज या पृथ्वीला, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा इथं न्याय नीतिमत्ता समाप्त होतील, अत्याचारी दुराचारी लोक वाढतील, त्या वेळेला मी
तुला वाचवण्यासाठी येईल, हा पृथ्वीला दिलेला आश्वासनाचा शब्द पृथ्वी त्या वेळेला देवाला हाक मारते, ज्या वेळेला या पृथ्वीवरती दुराचार वाढतो. आणि मग देवाला प्रार्थना केली पृथ्वीनं, देवा म्हणे मला याच्यातनं सोडवा, मी पाताळात मला नेऊन ठेवलं या दैत्यांनी. भगवान परमात्म्यानं ऐकलं, सृष्टी अनन्य भावानं शरण गेली श्री हरी नारायणांना. आणि नारायणाला शरण गेल्याच्या नंतर या पृथ्वीला विनंती केली, नारायणांनी उत्तर दिलं, काळजी करू नको, मी येत आहे. देवानं भला मोठा अवतार धारण केला महाराज. शरीर पुरुषाचा आहे आणि मुख त्या ठिकाणी वराहाचा आहे. वराह अवतार धारण केलेला आहे, भला मोठा अशा पद्धतीचं स्वरूप. अनंत ब्रह्मांड व्यापेल एवढं मोठं बलाढ्य हे शरीर धारण करून असं समोर सुळे दात त्या ठिकाणी देवाचे आहे. आणि वराह भगवंताचा अवतार घेऊन भगवान परमात्म्याने या पाताळामध्ये आगमन केलं. हिरण्याक्ष नावाचा दैत्य कुठे आहे पाहिलं, त्याच्यासोबत देवाने युद्ध केलं. आणि युद्ध करून या हिरण्याक्षासोबत घनघोर युद्ध झालं. सामर्थ्य भरपूर होतं, त्याच्यानं तो काही सहजासहजी आटवायचा नव्हता महाराज. पण देवानं देखील आपला अवतार एवढा बलाढ्य केला का हिरण्याक्षाचा काही इलाज चालू नाही. आणि मग देवानं त्याच्यासोबत फार मोठं घनघोर युद्ध करून त्या हिरण्याक्षाला त्या ठिकाणी धारातीर्थी काढलं. आपल्या सुळ्या दातांनी त्याच्या पोटामध्ये त्या ठिकाणी घाव घातले, हिरण्याक्षाचा वध केला. आणि पाताळामध्ये रसातळाला दिलेली पृथ्वी, ब्रह्म्याचे वेद त्या ठिकाणी परत केले. आणि पाताळाला नेलेली पृथ्वी आपल्या सुळ्या दातांवरती त्या ठिकाणी पाताळातून जळातून बाहेर काढली आणि वर अवकाशामध्ये अंतराळामध्ये स्थिर नेऊन ठेवली. वराह भगवंताने एका मोठ्या दैत्याचा अंत केला आणि पृथ्वीला पापातनं अत्याचारातनं सोडवलं. पृथ्वीवरच्या पापाचं ओझं कमी केलं. पूर्वी देवानं पृथ्वी जलमय होणार आहे, पृथ्वी पाण्यात बुडून जाणार आहे, तेव्हा या पृथ्वीला मत्स्य अवतार धारण करून सज्जनांचं रक्षण केलं. पृथ्वीचं पुन्हा त्या ठिकाणी जलप्रलयातून वाचवली आणि या पृथ्वीचं रक्षण केलं महाराज. पहिले मत्स्य अवतार धारण केला. त्यानंतर देव आणि दानवांनी समुद्र मंथन करायची प्रक्रिया हातात घेतली. समुद्र मंथन त्या ठिकाणी करायचे, त्याच्यातनं रत्न बाहेर काढायचे. मग करायचे मंथन, पण मंथन करायचं असेल, रई लावायची असेल तर त्याला रई लागते. रई माहित आहे की तुम्हाला? माहित आहे का नाही? होतर म्हणा, नाहीतर हा, तुम्हाला माहित नसली तर त्याला माहित राहील का? त्याच्या विभागातलं नाव महाराज. त्याचं काम आहे जनावरापाशी जायचं, दूध काढायचं, दूध काढू देणं गेली तर पाय बांधायचे, शिंगाला आवळायचे, मग दूध काढायचं. पण आणल्याच्या नंतर त्याला गरम करायचं, त्याच्यावरची साय दूध असेल बाजूला काढायची, त्याच्यात थोडस विरजन घालायचं. विरजन घातल्याच्या नंतर भलं मोठं भगोनभर जमा करायचं 8 दिवसाचं. त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये घ्यायचं, भांड्यात घेऊन त्याला रई घालायची, एका खांबाला बांधायची, खाली दोरी वर दोरी खाली दोरी, 2 दोऱ्यांनी त्याला आवळायचं. आणि त्याच्यामध्ये एक मोठी दोरी धान त्या ठिकाणी बांधायची आणि त्याला असं 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 ओढत ओढत रई लावायची. असंच करता ना? असंच करता का? आता का चाल महाराज म्हणून आता मिसनी आहे आणि आता तेवढं दूधही राहिले नाही, आता ते मिक्सर मध्ये मिळालं इतक्या भांड्या. खूप वेळा त्याला मंथन करावं लागतं रईला. खूप वेळा मंथन केल्याच्या नंतर ते तसं नाही आलं तर त्याच्यात थंड थंड पाणी टाकावं लागतं. जास्त थंड झालं तर जरासं गरम पाणी टाकावं लागतं. आणखी हलवावं लागतं. खूप वेळा थोडा वेळ ब्रेक द्यायचा, परत हलवायचं, थोडा वेळ ब्रेक द्यायचा, आणखी हलवायचं. हे खूप वेळा चालतं. त्याच्यानंतर त्याच्यावर लोण्याचे त्या ठिकाणी वर थर जमतो. त्या भांड्यामध्ये हात घालायचा, असं 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 हलवायचं, सगळं एकीकडे करायचं आणि हाताने असं सावडून घेऊन भगोन्यामध्ये असं असं लावायचं, पाण्यामध्ये त्या ठिकाणी टाकायचं. परत सगळं जमा करून एवढा गोळा जमा करायचा. त्याच्यानंतर त्याच्यातलं पाणी बाजूला त्या ताकाच्या भांड्यात टाकायचं.
आणि ते लोणी सगळं घेऊन चुलीवरती गॅसवरती पातेल्यात ठेवायचं. त्याला पातळ होईपर्यंत, गरम होईपर्यंत कडकड 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 वाजायला लागतं. कडकड वाजल्याच्या नंतर त्याचा आवाज बंद व्हावा, थोडं थोडं लालसर व्हावं, तोपर्यंत तापवावं लागतं. लाल व्हायला लागलं की सुंदर अशा पद्धतीचं दाणेदार तूप तयार होतं. नंतर त्याला पाणी सुटतं. रईनं तूप केलेल्या किती जणी हात वर करावं. रई लावून बुडून गेला महाराज त्याला, है की नाही? फार थोड्या हाता मोजायला 100 मधल्या 10 नसते. का? कारण आता काळ बदलला, लोकांना तितकासा वेळ नाही आता. एक तर मावशी म्हणजे काळची म्हैस आणि काळची गाय, काय करायचं नाही म्हणजे मालकाला सांगितलं, अहो येताना डेअरीवरूनच 1 किलो लोणी घेऊन या, घरी ताजं तूप करतो म्हणजे तुमचं. पाकिट घेऊन आलं हिने आणि हिने त्याच बनवलं. आता मंथन करायचं असलं तर काहीतरी खाली साधन लागतं महाराज. कारण रईला जर 2 खाली आणि वरी दोन्ही नाही बांधल्या तर ती खाली टेकते भांड्यामध्ये. भांड्यात टेकल्याच्या नंतर त्याचं मंथन होत नाही, त्याला आधार घुसळावा लागतो. मग समुद्रामध्ये त्याला कशाचं टेकन द्यायचं? त्याला मारता मस्त माझ्या डोक्यात घालचं. नाही टेकन खाली दिला तर ते रई होत नाही. तसं समुद्र मंथन देव लोकांना, दैत्यांना करायचं होतं. मग समुद्र मंथनामध्ये आता समुद्रात काय टेकन द्यायचं हा प्रश्न फार मोठा उपस्थित झाला. त्यावेळेला देवानं कूर्म अवतार धारण केला, कासवाचा. आणि कासवाच्या पाठीवरती मेरू मंदिराचं धारण करण्यात आला आणि त्याला वासुकी नागाना अशा पद्धतीची दोरी करण्यात आली. एकीकडनं देव लोक, एकीकडं दैत्य लोक त्या ठिकाणी ओढायला लागले आणि त्याच्यातनं 14 रत्न बाहेर निघाले. उच्चैश्रवा हाती, ऐरावत नावाचा हत्ती, उच्चैश्रवा नावाचा घोडा, अमृत, वारुणी, त्याच्यानंतर धन्वंतरी, त्याच्यानंतर लक्ष्मी, असे एक 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 त्या कामधेनू गाय, कल्पवृक्ष, असे 14 रत्न त्याच्यातनं बाहेर पडले. आणि सगळ्यात घनघोर एक रत्न बाहेर पडलं, त्याचं नाव हलाहल. ते हलाहल विष आता या पृथ्वीवरती जर थेंब जरी सांडला आणि त्याची तीव्रता वाफ इतकी मोठी की त्याची नुसती वाफ जरी लागली तरी पृथ्वी भस्मसात होईल, एवढं तेजस्वी असलेलं हे हलाहल नावाचं विष उत्पन्न झालं. आणि त्यावेळेला या पृथ्वीला सोडवणार कुणी नव्हतं, तेव्हा भगवान सिद्धेश्वरानं, भोलेनाथानं त्याचं प्राशन केलं, आपल्या कंठामध्ये साठवून ठेवलं आणि कंठदेवाचा वाफेनं त्या विषाच्या जहरीपणानं निळा काळा पडला, म्हणून देवाचं नाव निळकंठ पडलं. मग अमृताच्या वेळी भगवान भोले श्रीहरींनी मोहिनी रूप धारण केलं आणि मोहिनी रूप धारण करून या दैत्यांचा संहार करीत राहू केतू 2 निर्माण झाले. देव लोकांना अमृताचं प्राशन केलं आणि अमृत देऊन देव लोकांना अमर केलं. त्याच्यामुळे मत्स्य, कूर्म आणि हा तृतीय अवतार भगवान श्रीहरींचा वराह. आता लहाना भाऊ हिरण्याक्ष मारला म्हणून मोठ्या भावाला याचा फार मोठा राग आलाय. कुणाला? हिरण्यकश्यप. दितीचे 2 मुलं, एक हिरण्याक्ष आणि एक हिरण्यकश्यप. हिरण्यकश्यप हा ज्येष्ठ होता, थोरला होता. आणि हिरण्यकश्यपूला राग आला, माझ्या भावाचं कप्तान या लोकांनी, देव लोकांनी हत्या केली, माझ्या भावाला मारलंय. मग आता आपण काय करायचं? आपण देव लोकांना आता मारायचं, मग काय करायचं? तपश्चर्या पुन्हा सुरू केली. महाबलाढ्य अशा पद्धतीचा सामर्थ्यशाली असणारा हा हिरण्यकश्यप आहे. तपाला जाऊन बसला. जेव्हा जेव्हा सृष्टीवरती, पृथ्वीवरती अत्याचार झाले, जेव्हा जेव्हा पृथ्वीवरती संकट आलं, तेव्हा तेव्हा संतांनी देवाचं आवाहन केलं, देवानं या पृथ्वीचं रक्षण केलं.
आजही लोक म्हणतात बाई पाप लय वाढलं, माय सगळीकडे पाप वाढलं, बापाला मुलगी कळणं, मुलीला बाप कळणं, भावाला बहीण कळणं, नाते खराब झाले, माणसं खराब झाले, वागणं खराब झालं, लोकांना धर्म कळणं झाला, चरित्र कळणं झाले, माय आणि लेकराचं नातं कळणं, आई वडिलांना लेकरं मारायला लागले, बऱ्याचशा गोष्टींमुळे लोक रडतात. आता पापाचं आचरण झालं म्हणतात, सगळीकडे पाप वाढायला लागलं, करायचं तर काय करायचं. आणि किती सत्य करा, किती देवदेव करा, किती अनुष्ठान करा, काही फायदा होईना झाला. लोक म्हणतात सप्ताच काला करायचा, सप्त्यातून किती लोक सुधारले, कोणाचं काय भलं झालं, किती लोकांना फायदा झाला, काय झालं, बऱ्याच गोष्टी चालतात. आता आपल्या इथं कसं आहे, मी एक गोष्ट आलं तेव्हापासून पाहतोय, आपल्या इथं परंपरा चांगली आहे. सिद्धेश्वराच्या आशीर्वादानं, कृपा आशीर्वादानं आपल्या गावावरती जुन्या मंडळींनी ही परंपरा फार चांगली लावून दिली की कुणी याच्यावरती प्रश्न उपस्थित करत नाही की सप्ताह करायचा नाही. करतं का? एका जीवानं सगळे आपल्याला घडत असं त्या ठिकाणी काम पार पाडतात. कारण आम्ही ज्या ज्या गावामध्ये जातो, आता इथे येण्याच्या अगोदर खूप गावांना जाऊन आलो, तर तिथे गेल्याच्या नंतर लक्षात येतं काही काही जण सप्त्याच्याच विरोधात असतात, सप्ताह करायचा नाही. देवदेव करायचं म्हणलं की त्याला काहीतरी आडफाटे आणणारे लोक असतात. परमार्थ करायचं म्हणलं पण आपल्या इथं तशातला काही भाग दिसला नाही, कारण आपल्यावरती देवाची कृपा आहे. तुम्ही नशीबवान लोक आहात. ज्या ज्या गावामध्ये जावं त्या त्या गावामध्ये विभागणी दिसते, गावाचे पार्टिशन दिसतात, गावाच्या त्या ठिकाणी आंतरिक राजकारण त्यांचं दिसतं, मतभेद दिसतात. पण दातीसारखं गाव त्या ठिकाणी कुण्याही मनुष्यानं आजपर्यंत आल्याच्या नंतर तिसरी वेळ आहे, तिसऱ्या वेळेचा तिसरा दिवस आहे, आजपर्यंत मला कुणाच्या पोटामध्ये एकमेकाबद्दल राजकारण आणि द्वैत भावना आणि एक विरोध आणि मतभेद त्या ठिकाणी दिसला नाही. एवढं सुंदर अशा पद्धतीचं आपलं दाती गाव आहे. चांगलं आहे. पण अनुष्ठानं बंद पडली. काही काही गावामध्ये एक एक दोन दोन वर्ष सप्ते चालतात आणि बंद पडून जातात. लईत लई कुठून कातून तिसऱ्या वर्षी तरी करू कामा म्हणतात, एवढे 3 वर्ष पार पाडून बंद पाडून टाकतात. पण 30-30 वर्ष सप्ताह चालणं ही सोपी गोष्ट नाही. याच्यासाठीच खरं खरं संतांचा आणि धर्माचा आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद लागतो, तो तुम्हाला प्राप्त आहे. आणि मग हे प्राप्त करण्यासाठी काय मनुष्याचा अट्टहास पाहिजे. तसा मनुष्याला त्या बाबतीत देवाच्या प्रति मनुष्याचं किंवा आम्हाला दृढ अशा पद्धतीचं तुझं प्राप्ती होते, तुझ्या कृपेची प्राप्ती होते, तुझं आम्हाला त्या ठिकाणी काय होऊ दे की स्मरण घडू दे, तुझी भक्ती घडू दे. निरंतर या ठिकाणावरती येताना इथं असे किती जण आहेत महाराज, रोज या सिद्धेश्वरावरती दर्शन घेऊन जाणारे रोज येतात. असे नित्य नियमाचे कोण कोण आता हात वर करा. पुरुष मंडळी 1 2 रोज दिवसातून कोणत्याही टायमाला एकदा येऊन दररोज दर्शन घेऊन जाणारे घेऊन जाणारे. एवढं सिद्ध अशा पद्धतीचं क्षेत्र आहे महाराजांचं. नावच सिद्ध आणि सिद्धीचा मालक त्याला ईश्वर म्हणतात, सिद्धेश्वर. सिद्धी एक नाही, मी पाठीमागे तुम्हाला सांगितलं, सिद्धी 8 आहे. अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्रकाम्या, ईशित्व आणि वशित्व. 8 सिद्धी आहेत. 8 सिद्धींचा जो मालक आहे त्याला सिद्धीचा ईश्वर म्हणजे सिद्धेश्वर म्हणतात. तो आपल्या गावामध्ये आहे आणि त्या सिद्धेश्वराचं दर्शन घेण्यासाठी रोज जर आम्हाला येणं होत असेल तर देवानं तुमच्या आमच्यावरती खूप मोठी कृपा केलेली आहे. नाही दररोज येणं होत, हप्त्यातून 1 दिवस नित्य नेमानं आम्ही त्या ठिकाणी आलं पाहिजे. इथं बुधवार साजरा करता का तुम्ही? या देवाच्या नियमित अशा पद्धतीचा पूजेचा वार बुधवार आहे. तर बुधवारी आम्ही दररोज बुधवारी प्रत्येक बुधवारी येऊन इथं पाया पडून दर्शन घेऊन गेलं पाहिजे. गावात मारुती राय आहे, दररोज त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. लोकांना वेळ भेटणं महाराज 2-3 मी पाहिले त्या गेट पासून गाडीवरच चालले आणि जाता जाता देवाला असा हात दाखवून चालले, बाय बाय. एवढी घाई झाली. बरं जायचं कुठं आहे? गुंत नको रे माया जाळी, एक दिन मसनी होशील होळी, इथं साथ नको नी देहाचा.
अरे कोणी नाही म्हणले तुझं इथं माया जाळामध्ये या संसारामध्ये महाराज म्हणतात गुंतवणूक फार गुंततात. पण हे चालत असताना जाणार कुठपर्यंत? करा बरं धावपळ, कुठपर्यंत जाणार शेवटी सांगा खरं. सगळ्यांचा मुक्काम एक दिवस जाणार आहे कुठं? स्मशानामध्ये. आणि म्हणून कितीही जरी धावलात तरी मी महाराज म्हणतात गावरान भाषेत म्हणवा आहे सरड्याची झेप कुपाट्यापर्यंत. सरड्याची झेप कुपाट्यापर्यंत आणि मनुष्याची झेप स्मशानापर्यंत. लोक म्हणतात माणूस एकदाच त्या ठिकाणी आयुष्याला येतो. मी तर म्हणतो एकदा येत नाही, माणूस दररोज आयुष्याला येतो. का? कारण या दुनियामध्ये जवळपास 100 कोटी लोक आहेत भारतात. 100-125 कोटी लोकांमध्ये रोज संध्याकाळी रात्रीला झोपताना 125 कोटी झोपतात. पण 125 कोटी झोपलेल्यांमध्ये सकाळी जेव्हा उठतात त्याच्यामध्ये 125 कोटीच्या 125 कोटी भरती राहत नाही. त्याच्यातले लाखो लोक, हजारो लोक मेलेले असतात. कोणी झोपेत मरतं, कोणी रात्रीला धडकून मरतं, कोणी दवाखान्यात मरतं, कोणी हॉस्पिटलमध्ये जातं, कोणी कशात जातं, कोणी कशात जातं. पण झोपताना जर 1 लाख झोपले तर उठताना 1 लाख येत नाही तर 90,000 99,000 उठतात. 1,000 ते 10,000 लोक रोज गायब होतात. पण त्या उठणाऱ्यांमध्ये त्या 10,000 लोकांमध्ये आपला नंबर आजपर्यंत लागला नाही. आता याच्यावर मोठी देवाची कृपा किती पाहिजे. समजा झोपताना झोपलो सकाळी उठलोच नाही तर असं रोज घडतं. रोज देव तुमच्या आमच्यावरती कृपा करतो. मग आम्हाला काय पाहिजे? आम्हाला फक्त त्याच्यावरती दृढ विश्वास. अरे तुझ्याशिवाय माझं करणारं कोणी नाही. तू आहेस तो शेवट आहे. तूच माझ्या जीवाचं त्या ठिकाणी सत्य आहेस. आणि सत्याला जो शरण जातो, सत्याशी सत्य जाणा, असत्याशी असत्य जाणा आणि सत्याची बाजू घ्या. सत्याची बाजू म्हणजे देवाची बाजू, सत्याची बाजू म्हणजे ईश्वराची, संतांची बाजू, सत्याची बाजू म्हणजे न्याय नीती धर्माची बाजू. धर्मानं वागा, नामस्मरण करा, जीवाचं हित आहे, इतरत्र काही करायचं गरज नाही म्हणजे तुम्हाला. आणि हे निरंतर केलं पाहिजे. लोक देवावरती देवाची पूजा सुद्धा त्याचा उपकार केल्याने करतात महाराज. जस काय ते देवच याच्या घरात येऊन देवाला याने उपकार केले. पूजा करताना प्रसन्न मनानं करा, त्याचं स्मरण करताना प्रसन्न मनानं करा. का? कारण त्याच्याशिवाय आमच्या जीवाचं हित करणारा कुणीच नाही महाराज. निरंतर भजन रोज जातो आम्ही. रोज कथेला जातो, कीर्तनाला जातो, हरिपाठ काकड्याला जातो, श्रावणामध्ये पोथी चालत असेल, वारीला जातो. सगळ्या गोष्टी आम्ही करतो. पण करत असताना दृढ विश्वासानं, सत्य संकल्पानं आणि देवाच्या प्राप्तीच्या उद्देशानं आम्ही करत नाही. म्हणून आमच्या जीवाचं हित कधी होत नाही. आम्हाला काय? सत्य संकल्पानं सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे पाय. साधू संतांच्या चरणावरती निरंतर त्या ठिकाणी नतमस्तक राहा. संत पायी माता ठेविता जगावे, 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 संत पायी माता ठेविता सतावे, संत पायी माता ठेविता सतावे.
भजावे मानवरे संतांची भजावे गोपाल कृष्ण भगवान की जय। संता पायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप। देवाची प्राप्ती संताच्या पायावरती मस्तक टेकवल्याच्या नंतर होते। खरं आहे का कोण आहे? खरं आहे का कोण आहे? तुम्ही काय करा म्हणजे येताना एखादी मोठी इटकर घेऊन ये। एक मोठी इटकर नाही ते एखादा गट्टू आणून ठेवायचं। संतांच्या पायावरती डोकं टेकवल्याच्या नंतर देव भेटतो का? हो की नाही? तुमचं तुम्हाला माहिती मला आम्हाला काही केलं नाही। भेटतो का नाही? हो तर मला नाही तर मला भेटतो का नाही? हो मग तुम्ही महाराजांच्या का पाय पडल्यात नाही? तीन दिवस झालं तुमच्याच पडाल्या किंवा मग तुम्हाला देव भेटला? या कलियुगामध्ये लक्षात ठेवा संत हेच देव आहेत। तुम्हाला संत आणि देव वेगळे करायची आवश्यकता नाही। संतच देव आहेत कारण कलियुगामध्ये देवापेक्षाही संतांचं महात्म्य मोठं आहे महाराज। साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी। भेद करायचाच नाही मुळात। देवते संत देवते संत देवते संत देवते संत
देवते संत निमित्त त्या प्रतिमा. चित्र ही फक्त त्या ठिकाणी देवाची चित्र आहेत. मुळात संत हेच त्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप आहे. पण प्रश्न असा आहे महाराज, नेमके कलियुगामध्ये संत ओळखावे कसे, संतांची प्राप्ती कशी व्हावी आणि नेमकं संत म्हणावं कुणाला, हा फार मोठा प्रश्न आहे. कारण संतांचा वेश धारण करून संत आहे म्हणणं फार सोपं आहे, पण संतांचं चरित्र धारण करून संत होणं फार कठीण. आणि म्हणून संत होणं, संत दिसण्यापेक्षा संत असणं फार कठीण म्हणजे काय, त्या ठिकाणी संतांनी सांगितलं, ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. दिसायला तर त्या ठिकाणी हे संत भुललासी वरली या रंगा, काय 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 भुललासी वरली या रंगा. महाराज म्हणजे देव प्राप्त करायचा आहे, संत प्राप्त करायचे तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत, पण त्याच्यासाठी संतांची प्राप्ती करायची असेल तरी आम्हाला त्याच्यासाठी साधना करावी लागेल, त्यांची सेवा करावी लागेल, पूजा अर्चना करावी लागेल, भगवंताच्या नामाचा अभ्यास करावा लागेल. कारण संतांनी सांगितलं महाराज, अनभ्यासे विषम विद्या अजीर्णे भोजनम विषम, विषम सभा दरिद्रस्य वृद्धस्य तरुणी विषम. महाराज म्हणतात, एखाद्यानं खूप त्या ठिकाणी विद्या ग्रहण केली, पण त्या विद्येचा त्या ठिकाणी अभ्यास नाही केला तर त्याला ती विद्या विषासारखी होते. एखाद्यानं खूप चांगला स्वयंपाक बनवलाय, जेव्हा वाटतंय भरपूर, खूप पोटभर खाल्लं, पोट भरल्याच्या नंतर सुद्धा खातच आहे, पोट भरणं झाल्याच्या नंतरही खातच आहे, खूप वेळा यानं भरपूरसं जेवण केलं आणि याच्या पोटानं ढेकरं दिल्याच्या नंतर सुद्धा जेवतच आहे, तर ते अन्न त्याला अपचित होतं, अजीर्ण होतं आणि खाल्लेलं अन्न किती जरी पाहुणचार असेल, पंचपक्वानाचं जेवण असेल, त्याच्यासाठी ते विषासारखं ठरतं. अजीर्णे भोजनम विषम, ते जिरणार नाही. त्यानंतर महाराज म्हणतात, विषम सभा दरिद्रस्य. एखादा दरिद्री आहे, गरीब आहे, त्याच्या पाठीमागं बोलणारं कुणी नाही, त्याचं समर्थन करणारं कुणी नाही, आणि तो गरीब आहे, श्रीमंतांच्या सभेमध्ये गेला आणि तिथं बोलायला लागला तर त्याच्या शब्दाला कुणी तिथं मान देत नाही, त्याला प्रतिष्ठा देत नाही, ती सभा त्याच्यासाठी विषासारखी असते. आणि वृद्धस्य तरुणी विषम. महाराज म्हणतात, एखादा वृद्ध आहे, वयस्क आहे, ज्येष्ठ आहे, आणि तो म्हातारपणामध्ये जर एखाद्या तरुणीची लालसा करत असेल तर त्याच्यासाठी ती तरुणी विषासारखी आहे. कारण तो वयाच्या पुढे गेलाय, तो ज्येष्ठतेत पडलाय, त्याला आता काम वासनेची प्राप्ती व्याप्ती त्या ठिकाणी नसावी. म्हणून सांगितलं, अनभ्यासे विषम विद्या अजीर्णे भोजनम विषम, विषम सभा. हॅलो, निवृत्ती
मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपानताबाई ज्ञान सखया निवृत्ती भगवान परमात्म्याच्या चरित्र कथा श्रवण करत असताना अनंत अशा चरित्रामध्ये एक सुंदर अशा पद्धतीचं चरित्र लक्षात येतं उत्तानपाद नावाच्या राजाचा. सुंदर अशा पद्धतीचा राजा, त्याचं चरित्र अथांग अशा पद्धतीचं होतं. सामर्थ्यशाली कर्तृत्ववान राजा आहे उत्तानपाद. आणि त्या राजाच्या दोन पत्नी, एक सुरुची आणि एक सुनीती. सुरुची आणि सुनीती दोनही पत्न्या त्या ठिकाणी आहेत. दोन्हींनाही एक एक मुलगा आहे, एक मोठी आहे एक लहान. आणि मग हे सुरुची आणि सुनीती एकीच्या मुलाचं नाव उत्तम आणि एकीच्या मुलाचं नाव ध्रुव. एक पत्नी आवडती आहे, एक पत्नी नावडती. थोरली जी आहे तिच्याशी त्या ठिकाणी हा उत्तानपाद राजा चांगलं बोलायचा नाही, तिला व्यवस्थित वागवायचा नाही. एखादी जशी काय दासी आहे अशा पद्धतीची वर्तणूक तिला त्या ठिकाणी होती. आणि या नावडत्या पत्नीच्या मुलाला त्या ठिकाणी ध्रुवाला सुद्धा तितकंसं काही प्रेम तो करत नव्हता. पण ही सुरुची नावाची जी आवडती होती तिच्या मुलावरती राजाचा फार जीव. आणि त्या राणीला सुद्धा आपली पट्ट राणी म्हणून जसं वागवावं तसं त्या ठिकाणी तो वागवत असे. एका दिवशी छोटस हे बाळ, लहान लेकरू आहे, धावत धावत राज दरबारामध्ये त्या ठिकाणी राजा बसलेला होता गादीवरती. राजा गादीवरती बसलेला आहे, सगळी प्रजा त्या ठिकाणी आहे दरबारामध्ये. मंत्री मंत्रीगण सगळे प्रधान अष्टमंडळ त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि तितक्यात ते लेकरू धावत धावत गेलं आणि धावत धावत जाऊन आपल्या आईच्या मांडीवरती, आपल्या वडिलांच्या मांडीवरती बसलं. मग वडिलांच्या मांडीवरती बसलं. आता याची आई म्हणजे नावडती, नावडतीचं लेकरू आहे म्हणून त्या ठिकाणी या सुरुचीला राग आला. आणि सुरुची गडबडीनं लगबगीनं आली
मांडीवर बसलेल्या लेकराला, आपल्या सवतीच्या लेकराला दंडाला धरलं, फरफटत ओढलं, खाली ओढून त्या लेकराला बाजूला केलं, चल चालता होऊन लिहितो. तुझी लायकी आहे का म्हणजे राजाच्या मांडीवरती बसायची? त्यानं म्हणला माझे वडील आहेत, वडिलांच्या मांडीवर बसायला मला लायकीची काय गरज आहे? अरे तू दासी पुत्र आहे, तुझ्या आईची या घरामध्ये लायकी काय? दासी म्हणून एखादी नोकरी त्या ठिकाणी नोकरदार असल्यासारखी तुमची योग्यता पात्रता आहे, आणि त्या नोकरणीचा मुलगा तू आहेस, तू दासी पुत्र आहेस, तू राजाचा मुलगा नाही, तू एका दासीचा पुत्र आहे. तुम्हाला या राजगृहामध्ये, या राजमहालात आम्ही राहू देतो, हेच तुमच्यावरती खूप मोठे उपकार आहेत. पुन्हा जर राजाच्या जवळ येऊन बसण्याचा प्रयत्न केला असता, पहा माझ्या इतकं वाईट कुणी नाही म्हणलं. आता हे लेकरू महाराज आईनं फरफटत ओढलं, दंडाला धरून खाली ओढलं आणि आपल्याला दूर दूर झिडकारलं म्हणून रागाच्या भरामध्ये रडत रडत त्या ठिकाणी लेकरू आईपाशी आईला रडत रडत सांगायला लागला, आई म्हणे मी बाबाच्या मांडीवरती बसलो होतो, आणि बाबाच्या मांडीवरती बसल्याच्या नंतर आपल्या छोट्या आईनं मला दंडाला धरून फरफटत खाली ओढत पाडलं म्हणे मला दरबारामध्ये सगळ्यांच्या समोर, आणि मांडीवरती बसायची तुझी योग्यता नाही, तू दासीचा पुत्र आहे, तू नोकरवाणीचा पुत्र आहे, आणि तुझी योग्यता राजाच्या मांडीवरती बसण्याची नाही म्हणून मला हिणवलं म्हणून. काय म्हणली, बाळा पुन्हा त्या दरबारामध्ये जाऊ नको, तुझ्या बाबाचा, तुझ्या वडिलांचा आपल्यावरती जीव नाही, तुझे वडील आपल्यावरती प्रेम करत नाहीत. अरे जरी ते नात्यानं वडील असले तरी ते आपल्यासोबत वडिलांसारखे, माझ्या पतीसारखे माझ्याशी वागत नाही, पुन्हा तू दरबारामध्ये जाऊ नको. नाही आहे मला बाबाच्या मांडीवरती बसायचं. आई म्हणली नको रे बाळा, पुन्हा हट्ट करू नको. नाही म्हणला, मी आजपासून पाणी पिणार नाही, जेवण करणार नाही, काहीच करणार नाही, मला बाबांच्या मांडीवरती बसायचं. लेकरू हट्ट करायला लागले महाराज. आणि मनुष्याला जीवनामध्ये 3 हट्ट कधीही चुकले नाहीत, लक्षात ठेवा. एक बाल हट्ट, लेकराचा हट्ट माणसाला चुकला नाही. दुसरा स्त्री हट्ट, बायकोनं जर हट्ट केला, नवऱ्यानं जर नाही पुरा केला तर तुम्हाला माहित आहे काय करावं लागतं. बिचारी म्हणली मला आता संक्रांत आली आणि शेजारणीला 1400ची साडी आणली, मला 1800ची घ्यावं लागते. यानं म्हणला पिशी झाली का म्हणला तू, आणखी हळद आली नाही, हरभरे नेमकेच पेरलेले हात, पैसा नाही, काय नाही, कुठली तुला घेऊन देऊ साडी? म्हणला 1800 रुपयाची. देता की द्यायला म्हणली. यानं म्हणला आता हिने किरकिर लावून घराच्या बाहेर गेलेलं बरं. घराच्या बाहेर गेला. त्याला वाटलं, माणसाला वाटतं बा बाईचा राग शांत होईल, पण बाईचा राग कधी शांत होत नाही महाराज. बाहेर गेला, दिवसभर फिरला, घराकडे आला, आल्याच्या नंतर घराकडे येता येता 3-4 मित्रमंडळी घेऊन आला, घरात सांगितलं रागा 1-4 कप चहा कर म्हणला. काय लागलंय म्हणजे तुम्हाला चहा ढोसायला? उठले की 4 वरे तोड करून ती माणसं तुमच्या मागे येतात म्हणजे दणकन पाहते आपण. ही माणसं म्हणजे दादा तुला चहा भेटली तर बकळ झाला, आम्हाला कशाला चहा पाजायला लागला, आम्ही निघता म्हणजे घरात. वातावरण गरम होत, जोपर्यंत वातावरण थंड होत नाही तोपर्यंत त्या घरात काही मजा राहत नाही. जोपर्यंत मालकानं साडी 1800ची घ्यायची नाही तोपर्यंत याला भाकर सुद्धा खाताना सुखानं जायची नाही. आणि मग घ्यावंच लागतं का? कारण स्त्रीचा हट्ट मनुष्याला चुकला नाही. हो, आणि बायला माहित आहे जर हे नाही पुरं केलं, एक तर माऊली अशी हुशार होती महाराज, एक सांगतो तुम्हाला. तिनं काय केलं, तिला नेकलेस करून घ्यायचा, गळ्यात घालतात नेकलेस करून घ्यायचा होता. पण हिला माहित होतं मागल्या मागल्या आपला नवरा पहिली मागणी आपली पुरी करत नाही, म्हणून हिनं काय म्हणे, अहो त्या शेजारणीला फार चांगले कानातले झुंबर करून आणलेत, मला झुंबर करून द्या म्हणजे एका तोळ्याचे. हे म्हणलं एका औषध पितो म्हणलं तर पैसे नाही, तुम्ही औषधाची चिंता घेऊ नका, मी कशी चांगली बाटल औषध. यानं मला मारायलाच बसलीस, मग मुगाट्यानं झुंबर घेऊन द्यायचे. यानं म्हणला तू काही केलीस तरी या बारीनं माझ्याकडे झुंबर नाही, घ्यायला पैसे नाहीत, काहीच नाही, आणि तू हट्ट करू नको. हिनं म्हणली ठीक आहे, एवढी वार तुमचं मी ऐकते,
पण पुन्हा जर मी काही मागितलं तर माझं मागणं पुरं करावं लागेल. यानं मला मावशे हात जोडले, तुला मागलेलं देतो, फक्त एवढी बार मागू नको. हिनं म्हणले ठीक आहे. मग आता मागली, पुन्हा 4-6 महिन्यानं लगेच मग म्हणली होय. आणि आता तेव्हा तुम्ही म्हणल्या होत्या, तेव्हा मी तुमचं ऐकलं, पण आता काही करा, मला एक नेकलेस घेऊन द्यावा लागतील मी 2 तोळ्याचा. यानं म्हणलं आता कुठला घेऊ? तिनं म्हणली तेव्हा म्हणल्या होते की मागू नको, आता पुन्हा मागलीस की देतो, आता द्या म्हणते. हिला झुंबर पाहिजेत नव्हती, तिला नेकलेस पाहिजेत नव्हता. ही माया आहे महाराज, ही स्त्री आहे. स्त्रीचा हट्ट मनुष्याला कधी चुकला नाही. ती कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं पूर्ण करून घेते, आणि नाही मालकानं पुरा केला तर घराचा सगळी राख रांगोळी सत्यानाश करायचं काम तिच्या हातात आहे. एका घराचे 2 घर कसे करायचे, 2चे 4 घर कसे करायचे, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जमतं. कुठून ट्रेनिंग भेटली माहित नाही, पण जमते, है की नाही? धनु पाटलांकडनं सूचना आली की आमच्या माणसांना फार कंटाळा आला असेल कथा ऐकून ऐकून, त्यांना थोडस चहा पाणी घेऊ द्या, है की नाही? घ्यायचं का चहा पाणी? घ्यायचं का? आम्ही 150 गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, 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 तबला
कुठपर्यंत पोहोचली होती आपली कथा? काय ऐकत होतो आपण कथेमध्ये? सोनं बरं ध्यानात राहील. नेकलेस. कथा काय चालू होती? हॅलो. कसं आहे, भगवंताच्या कथेवरती ध्यान ठेवत राहील. नेकलेस, सोनं ही काही कामाचं नाही महाराज. ते तात्पुरतं आहे. उगा सोम व सोम है की नाही? मड्याला किती शृंगार करा, त्याचा काही फायदा आहे का? मग कथा जेव्हा चालते तेव्हा कथेच्या पुढे माणूस म्हणजे संसारिक गोष्टी म्हणजे एखाद्या मड्यासारख्या आहे. हे फक्त तात्पुरत्या क्षणाला रंगवायचे साधन होतं, मनाचं मनोरंजन करायचे साधन होतं. याच्यातनं काही भेटत नाही. जसं काही एखाद्या भांडभर ताकाला किती रई लावून घुसळलं, त्याच्यातून काही भेटतं का? त्याच्यातून काही भेटत नाही. भेटतं कशातनं? काय? कथेतनं. आईकडं ध्रुव त्या ठिकाणी रडत रडत आला आणि आईला म्हणतो, आई अगं मला बाबाच्या मांडीवरती बसायचं आहे. आई म्हणली जमणार नाही. नाही नाही म्हणला, मी भाकर घेणार नाही, पाणी पिणार नाही, काहीच नाही, तू बोल नको म्हणला मला आजपासून. मला बाबाच्या मांडीवरती बसायचं आहे, मला दुसरं काहीच माहित नाही. आई म्हणली बाळा असा हट्ट करू नको. अरे मला तुझा बाप आजपर्यंत गोड बोलला नाही कधी. दुसरी पट्टराणी बायको करून जेव्हा राजानं आणली तेव्हापासून आजपर्यंत तुझ्या बाबानं माझ्याकडे नजर वर करून पाहिलं नाही कधी. मला कधी प्रेमानं बोलला नाही आणि मी आजपर्यंत त्याच्या सामोरी कधी गेली नाही. आणि मला तू म्हणायला लागला की बाबाच्या मांडीवरती बसायचं, कसं जमल म्हणली हे? कारण बाबाच्या जवळ लाडकी त्या ठिकाणी त्यांची दुसरी बायको राहते, आपल्याला त्यांच्या जवळ जाण्याचा अधिकार नाही. लेकरू उपवाशी राहिले महाराज. आईच्या पोटामध्ये तळमळ व्हायला लागली. आता करावं तर काय करावं? लेकराची समजूत कशी काढावी? नाही नाही म्हणला, मी पाणी पिणार नाही, भाकर खाणार नाही, मला बाबाच्या मांडीवरती बसायचं. मग आईनं संकल्प केला, बाळा तुला मांडीवरती बसायचंय ना? म्हणजे हो. वडिलांच्या बापाच्या मांडीवरती बसायचंय ना? त्यानं म्हणला हो. मग मला एक गोष्ट सांग म्हणली, तुला काय हाडामासाचा जो बाप आहे उद्या कधीतरी संपणार आहे, कधीतरी तो नश्वर आहे, त्याचं शरीर संपणार आहे, कधीतरी चितेवरती ठेवल्याच्या नंतर जळून भस्मसात होणार आहे, काय अशा बापाच्या मांडीवरती बसायचं आहे? काय या जगाचा मालक जो बाप आहे, ज्याची मांडी जर एकदा तुला भेटली तर त्याच्यावर कधीच कोणी उठवणार नाही, त्याच्या मांडीला कधी क्षय नाही, अशा मांडीवरती तुला बसायचं? सांग म्हणली मला, तुला कुठल्या मांडीवरती बसायचं? जी संपणारी मांडी आहे तिच्यावरती, का कधीच न हलणारी मांडी आहे अशा मांडीवरती बसायचं? बाळ म्हणला मला जगाच्या मालकाच्या मांडीवरती बसायचं आणि कधीच कोणी हलवणार नाही अशा मांडीवरती मला बसायचं. त्यावेळेला आईने सांगितलं, बाळा जा म्हणली जंगलामध्ये, तू तपश्चर्या कर, भगवंताची आराधना कर, आणि त्या देवाच्या पोटामध्ये जर दया उपजली, देवाने जर तुझ्यावरती दया केली तर तो तुला स्वतः आपल्या मांडीवरती बसविल आणि कधीच तुला मांडीवरनं उतरवणार नाही. लेकरू छोटासा आहे, त्याला माहित नाही काय साधना असते, काय त्या ठिकाणी तपश्चर्या असते, कशाचं नामस्मरण असतं, काय असतं, काही माहित नाही महाराज त्याला. आणि काहीही माहित नसताना तो जंगलाच्या दिशेने निघून गेला. नारदजी महाराज वाटेमध्ये भेटले. नारदजी महाराजांनी विचारलं, ध्रुवा कुठं चालला रे? त्यानं सांगितलं, मला जगाच्या मालकाच्या मांडीवरती बसायचंय. जगत पालक असणाऱ्या, प्रतिपालक असणाऱ्या बापाच्या मांडीवरती मला बसायचं आहे. मला तिथून कुणी उठवणार नाही, म्हणून मी माझ्या त्या मालकाची, त्या ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी निघालो. ते म्हणले, तुला माहित आहे का देव कुठं भेटते? त्यानं मला माहिती नाही. मग प्राप्त कसा करणार आहेस? माहित नाही. मी घर सोडून आलो, आई वडील सोडून आलो, सगळे सोडून आलो, आता देव भेटेल कसा याचीच मी शोधाशोध घ्यालो. नारदजी महाराजांनी सांगितलं, ऐक म्हणले, दृढ आसन धारण कर, एका आसनावरती राहा आणि एका आसनावरती बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या नामाचा जप कर. तुझी दृढ त्या ठिकाणी नामसाधना जेव्हा होईल त्यावेळेला तुला भगवान परमात्मा प्रसन्न होतील
ज्या वेळेला प्रसन्न होतील त्यावेळेला तुझ्या मनातलं जे ऐच्छिक इच्छा तुझी जी आहे ते मागणं मागून घेऊन लेकरू होत तुमच्या आमच्या लेकर आम्हाला ऐकणार महाराज. हो लेकरांना आता भाकर खाऊ घालायचे झाले तर हातामध्ये कार्टून लावून द्यावं लागतं. छोटे छोटे लेकर वर्षही झालं नाही 2 वर्ष झाले नाही त्याला समजणाच नाही आपण काय करायला लागलो. भाकर खायची ना असेल लेकराला तर हातात एका मोबाईल दाखवावा लागायला आणि दुसऱ्या हाताने त्याला घास भरवावा लागायला. त्याला माहिती नाही आपण काय खायला लागलो. आबाल त्या ठिकाणी लेकरू आहे त्याला जाण नाही आजार नाही अज्ञानी आहे. पण एका साधूच्या संगतीमध्ये गेलं आणि साधूच्या संगतीत म्हणजे नारदजी महाराजांच्या संगतीत गेलं. नाम मिळालं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. देवाच्या नामस्मरणाला लागलं. असं लागलं जसं लेकराची तहान भूक मोबाईल मध्ये हातून जाते ती क्षणिक असते. पण याची तहान भूक नामसाधनेमध्ये अशी हरपली का त्याला तहान लागलेलं माहित नाही, जेवण माहित नाही, अन्न माहित नाही, दिवस माहित नाही ना रात्र माहित नाही. आणि त्या नामसाधनेमध्ये एवढं दृढ आसन त्यानं धारण केलं की त्याला त्या ठिकाणी आता कशाचीच जाण नाही, जगाची जाण नाही, विदेह स्वरूप त्यानं धारण केलं. छोटा लेकरू आहे. मातीचं वारूळ जसं वाढावं तसं सभोवताली त्या ठिकाणी ही कचऱ्याची ही वारुळाची ही मातीची त्या ठिकाणी वारुळासारखी स्थिती त्याची झाली. आसन एवढा दृढ आहे का हवेचं प्राशन करून देवाचं नामस्मरण करायला लागलं. अन्न नाही पाणी नाही. आणि त्या वेळेला देवाला त्या ठिकाणी दया आली. छोटस बाळ आहे माझी साधना करायला लागला. भगवान परमात्म्याला दया आली. देवानं विचार केला जावं वैकुंठावर भगवान परमात्मा निघाले. विचारलं का रे बाळा कशासाठी एवढी मोठी साधना मांडली, काय आहे म्हणले तुझ्या मनामध्ये इच्छा. त्यांना सांगितलं देवा काही नको. लेकराला काही कळत नाही महाराज तेवढं. हो एखाद्या लेकराच्या हातामध्ये 500 रुपयाची नोट आहे. त्याला पैशाच्या नोटीची किंमत नाही. एका हातामध्ये 5 रुपयाची चॉकलेट घ्या त्याला द्या. ती 500 रुपयाची नोट तुम्हाला देऊन टाकतो. त्यांना काही कळत नाही. खरंच करसाल एखाद्या लेकराला 500ची नोट दिसायली लगेच चॉकलेट घेऊन जासाल एखाद्याच्या. स्वाभाविक गुण आहे लेकरांचा. ते त्यांना मनाला भावलेली वस्तू करतात. त्यांना किंमत पैसा त्याचं मोल काही कळत नाही. आणि म्हणून भगवंताने विचारलं कशासाठी एवढी मोठी साधना मांडली. तुमच्या माझ्यासारखं जर असतं आणि आपल्याला जर देव प्रसन्न झाला असता तर काय सांगावं देवा काय काय मागितलं असतं. बाबा 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 म्हणजे देवा 1,60,000 रुपये तोळा झाले. हो एक 10-5 तोळे दिला असतं असतं बरं होतं. देव प्रसन्न झाला. मागावं काय. या ध्रुवाने सांगितलं भगवंता अरे तुझा धावा केला, तुझी प्रार्थना केली, तुला मी ज्या पद्धतीने हाक मारली ना फक्त माझ्या मनामध्ये एकच इच्छा आहे. अरे सावत्र होती बापाच्या मांडीवरती बसल्याच्या नंतर दंडाला धरून फरफटत ओढत मला खाली पाडलं आणि बापाच्या मांडीवरती पुन्हा बसू नको म्हणून सांगितलं. माझ्या मनामध्ये दुःख आहे मला वडिलांच्या मांडीवरती बसण्याचं सुख प्राप्त झालं नाही. मला फक्त एक तुझी मांडी पाहिजे. मला अशा ठिकाणावरती बसव मला एकदा की या चराचरामध्ये मला एकच स्थान असं दे ज्या स्थानावर पुन्हा मला कोणी उठवणार नाही. देव म्हणले चिंता करू नको. भूमीवरती बसून साधना केलास पण भूमीवरती नाही या अंतराळामध्ये एक उज्ज्वल अशा पद्धतीचं कीर्ती स्थान तुला देतो. आणि देवानं ध्रुव बाळाला अंतरामध्ये स्थान दिलं महाराज. आढळपदी बाळ बैसविला
आडपदी बाळ बैसविलाल आडपदी बाळ बैसविलाल आडपदी बाळ आढळपदी बाळ बैसविला ध्रुव शिराचा सागर उपमन्य स्थान असं प्राप्त केले महाराज का आजही या नक्षत्र तारा मंडळांची गणना करत असताना त्याची दिशा ठरवत असताना अगोदर ध्रुव ताऱ्याकडे पाहिलं कारण तो स्थिर आहे तो हलत नाही सगळे ग्रह नक्षत्र तारामंडळ फिरतात ही पृथ्वी त्या ठिकाणी फिरते पण ध्रुव तारा त्या ठिकाणी कधी फिरत नाही या पृथ्वीवरनं तुम्ही कधीही पहा त्या अंतराळातले ग्रह नक्षत्र बघण्याच्या ज्या मशिनी साधना असतात त्याच्या नक्षत्र मंडळांचं दर्शन जेव्हा करतात त्यावेळेला ध्रुव तारा तुम्हाला सगळ्या कोणावरनं दिसतो एवढा स्थिर अशा पद्धतीचा तो ग्रह आहे देवानं त्याला आसमंतामध्ये स्थान दिलं अवकाशामध्ये स्थान दिलं आणि त्याच्या भक्तीचा उद्धार केला आणि नंतर मग हे कीर्तिमान स्थापन केलेल्या ध्रुवाचं काय म्हणतात जगत में नारी रतन की खान उसी खान से पैदा हुए ध्रुव और प्रल्हाद समान आईनं उपदेश दिला आणि आईनं उपदेश दिल्याच्या नंतर लेकराला त्या ठिकाणी ईश्वराची प्राप्ती झाली आजकालचं लेकरू जेव्हा घराकडे दारू पिऊन येतं बाप त्याला मारायला जातो आई म्हणते मारू नका लेकरालाच म्हणते तू हा बाप काय पहिलेपासून नीट आहे का म्हणते पहिलेपासून असंच आहे म्हणते मी म्हणून याला सहन केलं त्याला काय सुमार आहे का म्हणते वागायचा काळजी करू नको पुन्हा तसं करत जाऊ नको ठीक आहे दोघी गप्पा मारत बसल्याने दोघी एकुणीला सांगायला लागल्या बाई माझ्या घरचा असा आहे ते मुली तुझ्या घरचं तर बरं आहे बाई माझ्या घरचं तर त्याच्यावर बेकार आहे आयुष्यभर महाराज ही माया मनुष्यांना सतावते आणि माईक पदार्थामध्ये जगत असताना मनुष्यांना प्रापंचिक व्यवस्थेमध्ये जगत असताना मनुष्यांना कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी भान राहत नाही आपण नेमकं काय करतो आपल्याला काय करायला पाहिजे आता सर्वांना माहिती आहे नाम साधना केल्याच्या नंतर देव प्रसन्न होतो का नाही होतो का नाही नाम साधना केल्यावर देव प्रसन्न तुम्ही म्हणा आता काय मला शेवटपर्यंत उरफाट विचारणार राहता महाराज विश्वास दृढ असला पाहिजे महाराज लक्षात ठेवा नाम संकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मांतराचे अनंत पापाच्या राशी जळून भस्मसात होतात संतांनी दिलेल्या नामाचं स्मरण केल्यावर मग संत त्या ठिकाणी सांगतात नामस्मरण केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते उदाहरण जर विचारलं तर ध्रुव बाळ हो देव प्रसन्न झाला आणि संतांनी हे साधन तुमच्या आमच्यासाठी दिलंय महाराज हे साधन इतरांसाठी नाही हे साधन नामाचं स्वर्गलोकीच्या लोकांसाठी नाही हे साधन तुमच्या आमच्यासाठी आहे का आणि संतांनी ते स्वतःसाठी देखील वापरलं नाही ते साधन निर्मिती साधन दिलंय या जगताच्या कल्याणासाठी नामाची साधना तुम्हाला आम्हाला का दिली या शास्त्र कथेचं श्रवण संतांनी तुम्हाला आम्हाला का दिला कारण संतांना याची गरज नाही संत अजर आहेत अमर आहेत कीर्तिमान आहेत संतांचं चारित्र्य उज्ज्वल आहे तुमच्या आमच्या चारित्र्याला शुभ्र बनवण्याचं काम संतांनी नामाच्या माध्यमातून दोन मित्र होते एक चांगला होता आणि एक आंधळा होता आंधळ्यानं मनामध्ये विचार केला बा म्हणला आपला मित्र फार दिवस झाले शहरामध्ये गेलाय नोकरीला लागलाय लेकर बाळ सगळ्या पसाऱ्यामध्ये गुंतून पडला आणि आपण गावाकडेच राहून गेलो आपल्या शहरातल्या मित्राला आपण भेटायला गेलं पाहिजे मग भेटायला गेलं पाहिजे म्हणून एका दिवशी सकाळी झुंजरुक्या उठला झुंजरुक्या कळते की नाही झुंजरुक्या माहिती आहे की नाही
हा पहिल्यांदा ऐकायला काय की आमचं थोडस आता आम्ही आंध्रामध्ये राहतो जवळ आहे आम्हाला आंध्रा है की नाही है बाबो तिस्कुरा एम जास्त नवा म्हणतात झरको म्हणतात जरा झुंझुरक्या म्हणजे पहाटे पहाटे रामपाऱ्यामध्ये रामपारा तर कळती रामपारा कळते की नाही कशाला म्हणतात रामपारा कळते पण विचारू नका सकाळी सकाळी 3 वाजता जी मंडळी उठतात 3 वाजताच्या वेळेला 3 ते 6च्या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात लक्ष ठेवा आता सकाळी 3 ते 6च्या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात 3 ते 4:30 पर्यंत ज्या मनुष्यानं गुरुनं दिलेलं नामस्मरण आठवण केला त्या नामाचं स्मरण केलं तर 3 ते 4:30च्या दरम्यान केलेलं नामस्मरण दिवसभराच्या 24 घंट्यामधल्या वेळेपेक्षाही फार लवकर देवापर्यंत जाऊन पोहोचतं ब्रह्मापर्यंत म्हणजे ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचतं म्हणून त्या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त म्हणतात तुम्ही अख्ख्या दिवसभर केलेली नामसाधना एकीकडे आणि सकाळी 3 ते 4:30च्या दरम्यान केलेली नामसाधना एकीकडे त्यानंतर 4:30 पासून ते 6 वाजेपर्यंतची जी वेळ आहे त्याला म्हणतात रामपारा एकमेकांना राम 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 करायची वेळ आहे रामाचं नाव घेण्याची वेळ आहे का कारण या रामपाऱ्यामध्ये देवाचं नामस्मरण साध्य होतं फलित होतं सकाळी 6 वाजेपर्यंत आणि टोटल 3 ते 6च्या वेळेला पूर्ण ब्रह्ममुहूर्त पूर्ण रामपारा म्हणतात हो आताच्या आमच्या माईला 6 वाजोस्तर तर उठणंच होईना झालं पहिल्याच्या आमच्या माय मावल्या उठायच्या विहिरीवरती जायच्या पाणी शेंदायच्या आडावरती जायच्या पाणी आणायच्या पाणी आणल्याच्या नंतर लवकर उठून दळण दळायच्या फाटाच्या गपाऱ्याला दळण दळीते बोट सासूच्या नावानं मोडीते दळण दळायच्या त्याच्यानंतर सगळं सडा संमार्जन होतं सडा संमार्जन म्हणजे काय अंगणामध्ये शेणाचा सडा टाकायचा घरामध्ये पांढऱ्या मातीनं घर पूर्ण लिपून सारवून घ्यायचं ही पद्धत होती आता सारवण गेलं फरशा आल्या त्याच्यानंतर सडा गेला शिमटीचे रोड आले त्याच्यानंतर पाणी भरायचं गेलं हौदात नळ पडला टाकीत नळ पडला बाहेरचा माणूस घरच्याला येऊन सांगते अहो तुमची टाकी उलटायली नळ बंद करा दळण गेलं गिरण्या आल्या खलबत्ते गेले मिक्सर आले की नाही कुटायचं राहिलं नाही सारवायचं राहिलं नाही सडा शिपडायचं राहिलं नाही दळायचं राहिलं नाही पाणी त्या ठिकाणी भरायचं राहिलं नाही कुठलंच काम राहिलं नाही महाराज चपल्या सुद्धा घालून आता लोक चपात्या करायला स्वयंपाक बनवताना किचन मध्ये चपल्या हातात त्याच्या बाहेर आल्याच्या नंतर घराने हिंडायच्या दुसऱ्या चपल्या हातात घराच्या बाहेर निघायच्या तिसऱ्या चपल्या हातात आणि ते चपल्यामुळे माणसं चपली सारखी झाली का कारण संसाराचं आणि एवढ्या सगळ्या सुविधा होऊ नये महाराज आता कसं आहे शासनाने भरपूर सुविधा दिल्या माणसांनाही भरपूर सुविधा झाल्या पैसा सगळ्यांकडे भरपूर झाला सगळ्या वस्तू पूर्वीच्या काळात आता तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही पण आमच्याकडे तिकडं किंवा आता आंध्रातला जो आमचा परिसर तिकडला पूर्वीच्या काळात जुन्या काळात एका घराला फक्त एकच कारभारी राहायचा एकच कारभारी बाजारला जाणे बाजारमधनं काय वस्तू आणायच्या शेतातला माल बाजारात नेऊन विकायचा सगळं करायचं ते एकाच्या हातात होतं आता काय झालं सगळ्याच्या सगळे कारभारी झाले प्रत्येकाच्या खिशात पैसा आहे प्रत्येकाच्या जवळ मोबाईल आहे प्रत्येकाच्या जवळ गाडी आहे ज्याला जवळ वाटलं तेव्हा जायचं बाळापूरून काय घेऊन यायचं ते यायचं आणि प्रत्येकाचा कारभार वेगळा बरं असं म्हणावं तर नवरा आणि बायको यायचा दोघांचाही कारभार वेगळा झाला ना
ती येतानाच घरून येतानाच बाहेरून येताना राजा राणी कपाट घेऊन ये. तुझं त्याच्यात ठेवून मजा याच्यात राहू दे. हा. तू माझ्यात लुडबुड करायची नाही, मी तुझ्यात लुडबुड. लक्षात ठेवा, काळ बदलला, वेळ बदलली, संस्कृती बदलली, परंपरा बदलल्या, सगळ्या गोष्टी बदलल्या. पण मी एक दोन जागी ठिकाणी पाहिलं, महाराज एवढं सुंदर गाव आहे, एवढं चांगलं आहे, तरी पण आमच्या माय माऊल्या एक दोघी जणी रस्त्याला संडासला जातात. परंपरा. तुमच्या मालकांनी तुम्हाला उभं करून दिलं ना महाराज, आता तर सरकार द्यायला काही करा, पैसे घ्या, पण रस्त्यावर येऊ नका. शहाजहाननं मुमताज साठी बांधला ताजमहाल, हे की नाही? शहाजहाननं मुमताज साठी बांधला ताजमहाल, तुमच्या धन्यानं तुमच्यासाठी बांधला लाजमहाल. बांधली घरी संडास बाथरूम, वापर करा त्याचा. काही काही जण मुद्दाम जातात. एका गावात मी पाहिलं असं सत्याला होतं, आणि त्या ठिकाणावरती चांगलं गाव, सगळं गाव, पण एक म्हातारा न जाणं काय सकाळी 4 वाजता येऊन गावच्या मुख्य रस्त्यावरती येऊन घाणीला बसायचं, मुद्दाम बसायचं. मग मुद्दाम बसत असताना आले ते दुपारी, मला एका माणसानं सांगितलं, महाराज मला अख्खं गाव स्वच्छ आहे, गावाला आता पुरस्कार भेटायचा आहे म्हणजे स्वच्छतेचा, हागणदारी मुक्त स्वच्छ ग्राम म्हणून आम्हाला पुरस्कार भेटणार आहे, पण भेटायला ही एकटंच आडकाठी आणाले, बरोबर रस्त्यावर अधिकारी याच्या टायमाला संडास करून ठेवते. का? कारण चांगल्या पांढऱ्या वस्त्रावरती एक काळा डाग शोभून दिसत नाही, त्या पुऱ्या कपड्याची त्या ठिकाणी घाण करून टाकतो, त्या कपड्याची प्रतिष्ठा धुळीस मिळते. तसं गाव सगळं स्वच्छ होत असताना कोणी जर रस्त्यावरती शौचालयाला बसत असेल तर तुमची एकट्याची जात नाही, अख्ख्या गावाची प्रतिष्ठा जाते. लक्षात ठेवा, काळ बदललाय. त्याच्यामुळं रस्त्यावरती कचरा टाकीत जाऊ नका, रस्त्यावरती खरकट्याचं पाणी शिपडत जाऊ नका, रस्त्यावरती शौचाला कोणाला बसू देऊ नका, बसू नका, आणि रस्त्यावरती कुठलाच घाण कचरा करू नका. त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावा. कारण गावाची काय म्हणतात, घराची कळा जसं अंगण सांगतं, तसं गावाची कळा माणसांचा स्वभाव सांगतो, राहणीमान सांगतो. एखादा साधू, एखादा संत एखाद्या गावावरती जर आला तर त्याला वाटलं पाहिजे की हे गाव, जसं आता बापूंना सांगितलं, हे सिद्धनाथाचं क्षेत्र आहे, हे नाथाची परंपरा असलेलं क्षेत्र आहे. त्याला नंतर काळानुरूप सिद्धोबा केलं, आणि सिद्धोबाचं काळानुरूप सिद्धेश्वर झालं, है ना? या सिद्धेश्वराच्या ठिकाणावरती असंख्य गावचे लोक येतात, पण आल्याच्या नंतर कधी कधी गावातही जात असतील, आमचे पाहुणे आहेत, आमचे सोयरे, चांदीबाई हात, जावाई हात, सगळेच हात, नातू पुत्र सखे सोयरे, कोणीचे ना धावून लपून खाती लोटून माती संगत जाती परतून, है की येतात. आल्याच्या नंतर त्यांना लक्षात आलं पाहिजे, वा जसं नाव आहे गावाचं तसं गाव आहे, कीर्तिमान त्या ठिकाणी गावाचं दिसला पाहिजे. सुंदर शाळा, सुंदर ठिकाण, इतक्या सुंदर या सिद्धेश्वरावरती त्या ठिकाणी इथे संडास बाथरूमची व्यवस्था आहे, तिकडे हुतात्मा स्मारक आहे, त्याच्या पलीकडे त्या ठिकाणी पाण्याचं टाकं, इतकी सुंदर जागा, प्रशस्त अशा पद्धतीचा परिसर, निसर्गरम्य वातावरण. श्रावणात जेव्हा त्या ठिकाणी सरी कोसळत असतील त्यावेळेला या सिद्धेश्वराचं काय स्वरूप दिसत असेल मला. मग एवढं तुमचं नशीब आहे गावाल्यांचं, का इतका सुंदर देव तुमच्या इथे येऊन बसला. गावाला कशा पद्धतीने स्वच्छ ठेवायचं ते तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. हे कोणी एका सरपंचाची जबाबदारी नाही, हे काय हे पुरुष मंडळींची जबाबदारी नाही, किंवा मग धनु पाटला सारख्या नेते मंडळीची एकट्याची जबाबदारी नाही. ती प्रत्येक गावकऱ्याची जबाबदारी आहे की आमच्या गावचं आम्ही कशा पद्धतीनं त्या ठिकाणी जतन केलं पाहिजे. सत्य सत्य करायचे, कथा ऐकायच्या, काय म्हणून ऐकायच्या, तर तुमच्या आमच्या दैनंदिन स्वभावामध्ये, आचरणामध्ये सुद्धा प्रभाव पडला पाहिजे. आणि जसं या गावात आल्याच्या नंतर आम्हाला या ठिकाणी, मला सगळ्यात अगोदर इथं आमच्या रामदास बापूंना, भाऊराव बापूंना बोलावलं, मला सांगितलं, बापू म्हणले आमच्या गावामध्ये तुम्ही या, आणि तुमचे पाय लागल्याच्या नंतर आमच्या इथं सिद्धेश्वराचं देवस्थान आहे, असं आहे तसं आहे, आणखी आमच्या गावाला हे होईल, चांगलं वाटेल, अनुभूती येईल, काहीतरी दिव्य त्याचं दर्शन होईल. तर त्या पद्धतीने आल्याच्या नंतर मलाही या गावामध्ये आल्याच्या नंतर पवित्र वाटलं, गाव चांगलं वाटलं. जेव्हा आम्ही मावंद्याच्या वेळी आलो तेव्हा चांगलं आहे. आणि मग या गावचा गुण जर लक्षात आला ना, तर आमच्यासारखी मंडळी 100 गावांना जाते.
हो, लक्षात ठेवा. तुम्ही तरी जात असाल, सोयरेधारी करत असाल. आम्ही जिथं जिथं जातो तिथं तिथं परमार्थिक क्षेत्रातले लोक आम्हाला भेटतात. आणि मग ज्या ज्या वेळेला आम्ही तिथं जाऊ ना, त्या त्या वेळेला आमच्या लक्षात आलेली गोष्ट आम्ही त्यांना सांगत असतो की बा अमुक अमुक नावाचं दाती गाव आहे आणि त्या गावचे लोक फार चांगले आहेत, इतकं सुंदर त्या ठिकाणचं वातावरण आहे, इतके पवित्र त्या ठिकाणी स्वच्छतेनं राहणारी लोक आहेत का त्या गावाची कीर्ती काय सांगावी. हे की नाही? मग काय म्हणतात, या गावाचं वागणं पटते आणि या गावाला यावं वाटते, अशी अवस्था. ध्रुव नावाचं छोटस बाळ आहे, त्यानं देव जीवनामध्ये अवतरला, स्वतःचं स्थान प्राप्त केलं. मग ध्रुवाच्या जीवनामध्ये देव येऊ शकतो. उपमन्याला दुधाचा क्षीराचा सागर त्या ठिकाणी देव देऊ शकतो. मग तुम्हाला आम्हाला काही देणार नाही का? सगळ्या तर वस्तू दिल्यात महाराज. देवानं काय दिलं नाही तुम्हाला आम्हाला? सगळं संपन्न, सर्व गोष्टींनी संपन्न तुमचा आमचा परिवार बनवलाय. फक्त तुम्हाला सबाह्य आणि अंतर, बाहेरून सुद्धा शुद्धता ठेवायची. वागताना नेटकं वागत जा. व्यसनांपासून तरुणांनी दूर झालं पाहिजे. पुड्या, सुपाऱ्या, दारू, खंडखुंड हे खाण्यापेक्षा तरुणांनी एक उज्ज्वल अशा पद्धतीचं वजनदार जीवन जगलं पाहिजे. ज्येष्ठ माणसांनी, ज्येष्ठ मंडळींनी सतत एकमेकांना बोलताना नामाच्या गोष्टी, संतांच्या गोष्टी, परमार्थाच्या गोष्टी, एकमेकाला गावाला कशा पद्धतीने परमार्थ क्षेत्रामध्ये मोठं करता येईल याच्या गोष्टी बोलल्या पाहिजे. आणि होय हौसाजीराव, तुम्हाला माहित आहे का त्या नवसाजीरावच्या घरी असं असं झालं, मग आपण कसं करू, तर तुम्हाला माहित आहे का ह्या चारीवरच्या चावडीवरच्या गोष्टी हे वडीलधाऱ्यांच्या कामाचा नाही. आमच्या मायमावल्यांनी भजनं केली पाहिजे. घरामध्ये सतत नामाचं स्मरण, नामाचं चिंतन, चालता बोलता, येता जाता, उठता बसता, देता घेता देवाचं नामस्मरण करा. जेव्हा तुम्ही समाजात असता तेव्हा देवाच्या गोष्टी बोला, आणि जेव्हा एकांतात असता तेव्हा देवाशी गोष्टी बोला. मनुष्याचा संवाद हा परमेश्वरासोबत असला पाहिजे. तो रात्रंदिवस आमच्या सोबत आहे महाराज. देव काय वेगळा आहे का? तुम्हाला इथं आल्याच्या नंतर देव दिसतो, घरी गेल्याच्या नंतर देव नाही का? घरी सुद्धा परमेश्वर. तुम्ही जिथं बसता, महाराज म्हणले ये जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत. या चराचरामधलं जे जे मनुष्य आहे, जे जे पशु पक्षी, गायी वासर, झाड वृक्ष, तुकोबारायांनी सांगितलं वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविते. या निसर्गामध्ये फिरणारे इथलं प्रत्येक झाड हे ईश्वरीय अंशाचं आहे. इथलं प्रत्येक फूल फळ देवाच्या अस्तित्वाचं आहे. इथलं प्रत्येक लेकरू त्या ठिकाणी देवाचं स्वरूप आहे. मनुष्य देवाचं स्वरूप आहे. मग ते आम्हाला तुम्हाला तृप्ती देतं, आनंद देतं, ज्ञान देतं, काहीतरी शिकता येतं. आणि एकमेकांना नाम आणि ज्ञान वाटण्याचा प्रयत्न करा, त्यातच तुमच्या जीवाचं हित आहे. सर्व सुखले आलो, सर्व अलंकार, जगाचे सगळे अलंकार धारण करता आले पाहिजे मनुष्याला. आणि ते अलंकार आहेत ईश्वराच्या सामर्थ्यशाली नामस्मरणाचे, इतर साधनाचे नाही. एका गावामध्ये साधू महाराज आले, पारावरती बसले. आणि पारावरती बसल्याच्या नंतर साधूने त्या जेव्हा देवाचं दर्शन घेतलं, गावातले एक एक माणसं त्या मंदिरावरती यायला लागले, पाया पडतात आणि सांगायला लागले, अहो महाराज या घरचे लोक फार खराब आहेत, या घरचे लोक फार अवकाळी आहेत, त्या घरचे फार चोर आहेत, त्या घरचे भ्रष्टाचार करतात, त्या घरचे लबाड बोलतात. आणि अशा अशा पद्धतीनं प्रत्येकाने येऊ आणि प्रत्येकाच्या काहीतरी चुका सांगाव्या. महाराज आपल्या शिष्यासोबत होते आलेले. महाराजांनी पाहिलं की हे सगळं गाव म्हणजे एकमेकाच्या चाड्या चुकल्या सांगते. मग महाराज म्हणले आता आपला इथून मुक्काम लवकरच आपण आटोपला पाहिजे. जाताना महाराजांनी सगळ्या गावाला जवळ बोलवलं आणि आशीर्वाद दिला की तुमच्या गावाची एकी अशीच राहू द्या. काय म्हणले? तुमच्या गावाची एकी अशीच राहू द्या. मुळात गावाची एकी होती का? नव्हती. पण तुमच्या गावाची एकी अशीच राहू द्या म्हणजे निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर दुसरं गाव. साधू म्हणजे काय? बहता पाणी आणि रमता जोगी.
जशी गंगा ही एका ठिकाणावरती थांबत नाही, या गावावरून त्या गावावर, त्या गावावरून त्या गावावर जाते आणि गंगा जाताना घाटावरच्या सगळ्या गावांचं कल्याण करत जाते, तसं साधू एका गावावरती राहत नाही. आज या गावला आहे तर उद्या त्या गावला, उद्या त्या गावला आहे तर परवा त्या गावला, तो समाजाचं कल्याण करत फिरत असतो. म्हणून कल्याणाची कामना करणारे साधू महाराज या गावातून दुसऱ्या गावामध्ये गेले आणि दुसऱ्या गावात गेल्याच्या नंतर तिथं पारावरती अशा सिद्धेश्वराच्या मंदिरावरती जसं बसावं तसे बसले आणि गावातला प्रत्येक माणूस यायचा, महाराज आमचं गाव फार चांगलं, या मंडळींचं फार मोलाचं कार्य आहे, अमुक अमुक आमच्या गावातले वडीलधारे माणसं फार देवदेव करतात. गोपाल कृष्ण भगवान जय. साधू महात्म्यांचं दर्शन त्या ठिकाणी गावाला झालं आणि गावातल्या मंडळींनी सर्वांना सांगावं, बापू आमच्या घरचे चांगले, या घरचे चांगले, त्या घरचे चांगले, या गल्लीमध्ये असे असे परमार्थिक लोक राहतात, त्या नगराला असे असे लोक राहतात. सगळ्या गावानं एकमेकांचं चांगुलपण सांगितलं. साधू आणि शिष्य त्याचे दोघही जण त्या ठिकाणी जात होते. जाताना सगळ्या गावाला जमा केलं, एका जागी बोलवलं आणि गावाला आशीर्वाद दिला, तुमच्या गावाची फाटाफूट होऊन जाते, तुमच्या गावाची फाटाफूट होऊ जाते. रस्त्यानं जाताना शिष्यानं विचारलं, महाराज म्हणले त्या गावचे लोक सगळे एकमेकाच्या चाड्या चुगल्या सांगत असताना तुम्ही त्यांची एकी अशीच राहू द्या म्हणून आशीर्वाद दिला आणि या गावचे लोक सगळ्यांचं चांगुलपण सांगत होते, चांगल्या वृत्तीचे होते, या लोकांना फाटाफूट होऊ द्या म्हणून आशीर्वाद दिला. नेमकं काय म्हणले? महाराजांनी सांगितलं, बाळा त्या गावच्या लोकांमध्ये एकी नव्हती, एकमेकांना चुगल्या करायच्या, एकमेकांना अपमानित करायचं, एकमेकांचं वाईटपणा सांगायचं, हे त्यांचा स्वभाव होता आणि त्या गावचा स्वभाव गावाच्या बाहेर जाऊ नये, त्या गावची ही अपमान करण्याची प्रक्रिया, यांची पद्धत, यांचा गुण गावाच्या बाहेर जाऊ नये म्हणून मी त्यांना आशीर्वाद दिला, म्हणजे तुमच्या गावची एकी अशीच राहू द्या आणि तुमचा गुण तुमच्याच गावात राहू द्या आणि या लोकांना तुमची फाटाफूट होऊ द्या म्हणून याच्यासाठी आशीर्वाद दिला. म्हणले का या गावची ही एवढी एकमेकांना समजावून घेण्याची भावना आहे, चांगलेपणाची एकमेकाची भावना, एकमेकांना चांगलं समजण्याचा जो गुण आहे तो यांच्या गावापुरता राहू नये, चारी दिशांना जावा म्हणून यांना फाटाफूट होऊ द्या म्हणून आशीर्वाद दिला. का? कारण चांगलेपणाचा हव्यास जगाला वाटतो आणि वाईटपणाचा गुण कुणालाही नको असतो महाराज. म्हणून जीवन जगत असताना एकमेकांच्या प्रति सौहार्दानं, प्रेमानं आणि एकमेकांना आनंद देण्याच्या भावनेनं, प्रत्येकाला सुख देण्याच्या, प्रेम देण्याच्या भावनेनं जगा. म्हणजे कारण संतांनी सांगितलं, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम विना नाही समाधान, प्रेम विना नाही समाधान, प्रेम विना नाही सुख दे, प्रेमाविना नाही समाधान. तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला एकमेकांना प्रेम अर्पण करता आलं पाहिजे, प्रेम देता आलं पाहिजे, एकमेकांच्या प्रति वागत असताना सन्मानानं वागा. प्रत्येकाला महाराज म्हणले, आपण दुसऱ्यात, दुसरे आपणात, कोणाचे अनहित चिंतू नको. अरे प्रत्येकाच्या जीवाला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे आणि आपणाला कुणाचंच भलं केलं नाही महाराज. या जगामध्ये दक्ष प्रजापती नावाचा या विश्वाचा मालक होता, साक्षात ब्रह्माजींचा पुत्र प्रजापती दक्ष. आणि या प्रजापतीची एक लाडकी कन्या होती, खूप मुली होत्या पण त्याच्यातली एक लाडकी कन्या होती, तिचं नाव होतं सती. हा दक्ष प्रजापती भगवान श्री हरींचं स्मरण करायचा, ब्रह्माजींचा पुत्र होता आणि महादेवांचा द्वेष करायचा.
भगवान भोलेनाथाला अपमानित करण्याचा प्रयत्न सतत करायचा. त्रिदेव ब्रह्मा विष्णू शंकर रज तम आणि सत्व तीन गुणांची व्याप्ती झाल्याशिवाय या जगताचा संसार चालत नाही. म्हणून साक्षात जगन्नियंत्या सच्चिदानंद परमात्म्याने या तिघांना निर्माण केलं. ब्रह्माला विष्णूला आणि हरिहरा श्रीहरींना. मग ब्रह्मा विष्णू हरी या तीन देवांमध्ये महादेवाचं महत्व मोठं. मग महादेवाचं महत्व मोठं म्हणून महादेवाला मान मोठा. देवादिदेव श्री शंकर भगवान. पण या प्रजेचा प्रतिपाळ करणे, सृष्टीची उत्पत्ती करणे, या सृष्टीचं प्रजन त्या ठिकाणी रक्षण करणे हे काम प्रजापती दक्षाला देण्यात आलं. आणि प्रजापती दक्षाला वाटलं मी आता या जगात सगळ्यात मोठा आणि तीन देवांपेक्षाही मोठा, म्हणून श्रीहरी नारायणांचं स्मरण करायचं. साक्षात ब्रह्माजी याचे पिता होते आणि भगवान महादेवाचा अपमान करायचा. मग भोलेनाथाचा अपमान करायची कुठलीच संधी दक्ष प्रजापती सोडीना. खूप वेळा ब्रह्माजींनी समजावून सांगितलं, दक्षा अरे महादेवाशिवाय ही सृष्टी पूर्ण नाही, महादेवाचा अपमान करीत जाऊ नको. नारायणांनी सांगितलं तरी त्या ठिकाणी हा अपमान सोडायचा नाही. परिणाम यानं महादेवाची या पृथ्वीवरनं भक्ती बंद करावी का असा संकल्प उचलला. आणि कारण का होतं? कारण भगवान भोलेनाथांनी ब्रह्मदेवांची जेव्हा मतिभ्रष्ट झाली होती, वीर्यस्खलन झालं होतं, स्वपुत्रीच्या नादी त्या ठिकाणी ब्रह्मदेव जेव्हा भ्रमित झाले होते, त्यावेळेला भोलेनाथांनी या ब्रह्मदेवाचं एक शीर उडवलं होतं. आणि ब्रह्मदेव पंचानन असताना चतुरानन झाले, चार मुखाचे ब्रह्मा झाल्या कारणानं या ब्रह्मदेवांचं एक मस्तक उडवलेलं आहे. आणि आपल्या पिताश्रीचा अपमान या महादेवानं केला. महादेवानं आपल्या बापाचं मस्तक उडवलंय म्हणून राग याच्या पोटामध्ये होता. आणि त्या रागाच्या भरामध्ये त्या ठिकाणी ह्या दक्ष सतत महादेवांना आपला वैरी समजे, दुश्मन समजायचा. आणि मग वैरी आहे अशी भावना असल्या कारणानं अपमान करायचा. पण योगायोग काय झाला महाराज? ज्या गावामध्ये अनाचार करणारे वाढतात, जिथं देव धर्म पोथी पुराण सगळं बंद होतं, त्याच गावामधून कुणीतरी महाराज जन्माला येतो. नमस्कार ठेवा. आणि या दक्षाच्या पोटी ज्या मुली जन्माला आल्या, त्याच मुलींपैकी सर्वात लाडकी सर्वात मोठी कन्या, तिचं नाव होतं सती. आणि ही सती ज्याचं नाव घेऊ नका म्हणून आपले वडील सांगतात, त्याचं नाव तरी आहे कसं, तो दिसतो तरी कसा आणि तो आहे तरी कसा, ही भावना या सतीच्या मनामध्ये उत्पन्न झाली. आणि ही सती त्या भोलेनाथाच्या प्रती आकर्षित झाली. तिचा मोह हिला उत्पन्न झाला भगवान भोलेनाथाला भेटण्यासाठी. हळूहळू भगवान भोलेनाथाची आराधना सुरू केली, नाम घ्यायला लागली. चित्ताला हिच्या त्या ठिकाणी काय झालं, या भगवंताचं काय म्हणतात संमोहन अशा पद्धतीचं झालं. आणि म्हणून त्या ठिकाणी सती रात्रंदिवस भगवान भोलेनाथाच्या प्रती आकर्षिली जाऊ लागली. एके दिवशी भगवान भोलेनाथांचं हिला वेड लागले, महादेवाच्या प्रती हिने आकर्षित झाली म्हणून दक्षाला कळालं. दक्षानं सांगितलं, याच्या पुढे तुला जर महादेवाचं नाम घ्यायचं असेल किंवा महादेवाचं स्मरण करायचं असेल तर तू माझ्या राज्यामध्ये राहू नको, कैलासाला निघून जा. तुला पिता म्हणून मी त्या ठिकाणी मोकलो, आमच्या घरी तुला राहण्याचा अधिकार नाही, कारण शंकर हा आमचा वैरी आहे आणि आमच्या वैऱ्याचं नाव तुला घेता येणार नाही. हे त्या ठिकाणी दक्षानं आपल्या पुत्रीला मुलीला सतीला सांगितलं. परिणाम असा झाला महाराज का सती अधिकच त्या ठिकाणी महादेवाच्या प्रती आकर्षित झाली. महादेवाच्या नावाचं रूपाचं स्वरूपाचं तिला वेड लागलं. काय ते त्रिपुंड मस्तकावरचे दिसतात, डोक्यावरती जटाभार आहे, रुद्राक्षांनी जटेला बांधलेला आहे आणि रुद्राक्ष माळा डोक्यावरती आहेत, जटाभार मस्तकावरती आहे, त्यातनं गंगा प्रवाहित व्हायला लागली. मस्तकावरती चंद्र धारण केलेला आहे, अंगावरती विभूती धारण केलेली आहे, वाघांबर त्या ठिकाणी धारण केलं, गळ्यामध्ये सर्प आहे आणि एवढा बलाढ्य सामर्थ्यशाली त्रिशूल डमरूधारी हा शंकराचा अवतार पाहून सती देवाला भुलली आणि सतीने आपलं सर्वस्व शंकराच्या प्रती अर्पण केलं आणि महादेवाला आपला पती म्हणून स्वीकारलं.
शंकराला आपला पती म्हणून स्वीकारलं. दक्षाला राग आला. दक्षाने आपल्या घरातनं त्या ठिकाणी सतीचा त्याग केला. सती कैलासावरती येऊन गेली. माता सती या कैलासाची राणी बनलेली आहे. भगवान भोलेनाथाची अर्धांगिनी बनलेली आहे. सगळ्या कैलासीच्या गणांची माता बनलेली आहे. आणि सती जेव्हा या कैलासावरती आली, या भगवान भोलेनाथाच्या जीवनाचा एकटेपणा संपला आणि कैलास परिपूर्ण झालं. माता सतीचा आशीर्वाद सर्वांना प्राप्त झाला. पण नियतीला हे मान्य नसतं महाराज. आपल्या मुलीला आपल्या भैटवलंय, आपल्या मुलीची मती भ्रष्ट केली, आपल्या मुलीला भ्रमित केलं. मग हे महादेवानं आपल्या मुलीवरती करणी केली. मग महादेवाचा आणखी अपमान करायचा. मग कसा करायचा? या दक्षानं एक यज्ञ आरंभ केला. आणि यज्ञ आरंभ केला. सगळ्या देवी देवतांना सर्वांना आमंत्रण दिलं. सप्तर्षींना आमंत्रण दिलं. ऋषी मुनी तपस्वी साधू संत योगी जपी तपी संन्यासी सर्वांना आमंत्रित केलं. आणि त्या ठिकाणी दक्षाचा मोठा सोहळा, त्या यज्ञ सोहळा त्या ठिकाणी आरंभ झालेला आहे. सतीने आपल्या पित्याचा यज्ञ सोहळा आहे. आता आपल्या बापाचा आपल्यावरचा राग केला असेल म्हणून सतीने विचार केला, पण आपल्या पतीला त्या ठिकाणी आमंत्रित केलं नाही. म्हणून सती काय म्हणते महादेवाला, मालक चला आपण आपल्या पित्याच्या, माझ्या पित्याच्या यज्ञाला जाऊया. महादेव म्हणले नाही ना सती, जिथं आमंत्रण नसतं तिथं कुणी जायचं नसतं. हिनं म्हणली माझ्या वडिलांचं घर आहे, तुमची सासरवाडी आहे आणि ते तुमचे सासरे आहेत, तुम्हाला आमंत्रणाची गरज नाही, हक्कानं आपण त्या ठिकाणावरती जाऊया. महादेव म्हणले मला आमंत्रण नाही, मी येणार नाही. तिने म्हणली पण माझ्या वडिलांचा कार्यक्रम आहे, जर तुला जायचं असेल तर तू जा. सती माता निघाल्या, वडिलांच्या घराकडे जाते, यज्ञामध्ये जाते. पण जात असताना महादेवाने सांगितलं, ऐक सती म्हणले तू जाशील, पण त्या ठिकाणावरती गेल्याच्या नंतर फार मोठा अनर्थ होणार आहे. ही म्हणली मला कशाची भीती नाही, माझ्या वडिलांचं घर. सती अनर्थाला कारणीभूत ठरू नको, तू त्या ठिकाणावरती जाऊ नको. नाही मी जाणार. हट्ट केल्या कारणाने भगवान भोलेनाथांनी नंदी महाराजांना सोबत दिलं. सती त्या ठिकाणी दक्षाच्या यज्ञाला आली. आल्याच्या नंतर पाहते तर काय, भले मोठे देवी देवता बसलेले आहेत, इंद्र चंद्र सूर्य सर्व बसले. महादेवाला सोडून सगळे त्या ठिकाणी, विष्णू ब्रह्माजी सगळे त्या ठिकाणी, गंधर्व यक्ष किन्नर देव दानव सर्व त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि बसून सगळे यज्ञामध्ये सहभागी आहेत. अतिथी म्हणून त्यांचा पाहुणचार होतोय, त्यांचा सत्कार होतोय. सती त्या ठिकाणावरती. सतीने आपल्या वडिलांना विचारलं, बाबा अहो माझ्या पतीला तुम्ही या यज्ञामध्ये आमंत्रित केलं नाही म्हणे. त्यावेळेला दक्षानं सांगितलं, अगं तो स्मशानवासी आहे, मेलेल्या मड्याची, जाळलेल्या मड्याची, चितेची राख अंगाला घासतो. सगळे भूतादित त्याच्या पाठीमागे फिरतात. गळ्यामध्ये साप, त्याची काया कशी आहे, अंगावरती त्या ठिकाणी भस्म लावलेलं, ते चितेचं भस्म, डोक्यावरती जटा आहेत. राहतो हिमालयामध्ये, माळानं पर्वतानं पकडे कपारीनं राहणारा तो. आणि तो स्मशान जोगी माझा जावाई नाही म्हणे, मी त्याला जावाई मानत नाही, त्याचं नाव माझ्या इथं काढू नको. सती म्हणली, बाबा कसेही असले तरी तुमचे ते आता माझे पती आहेत आणि तुमचे जावाई आहेत, जमात आहेत. त्यावेळेला सांगितलं, त्या अभाग्याचं नाव माझ्यापाशी घेऊ नको, मला त्याचा मोठेपणा सांगू नको, त्याला मी त्या ठिकाणी जावाई मानत नाही, त्याला कुठला देवही मानत नाही, महादेव मानत नाही. सती म्हणली, बाबा आता अपमान माझ्या पतीचा करू नका. ठीक आहे, जास्त बोलू नका. अपमान? अगं त्याचा तर 100 वेळा अपमान करीन म्हणला मी. माझ्या मुलीची मती भ्रष्ट करून माझ्या मुलीसोबत लग्न केलं, त्या महादेवाची काय माझ्यासोबत लायकी आहे का? सतीने सांगितलं, बाबा असं बोलू नका. आणखी बोलतो म्हणे. बाबा म्हणले, तुम्ही जर आता बोलला तर मी यज्ञाच्या कुंडामध्ये जीव देते. तू जीव दिलीस तर काय, न दिलीस तर काय, त्या स्मशान जोग्याला मी माझा जावाई मानत नाही. एकही शब्द बोलू नका म्हणता मागचा पुढचा विचार सती मातेने केला नाही आणि यज्ञाच्या कुंडामध्ये जीव दिला. स्वतःला यज्ञ कुंडामध्ये समर्पित केलं. अग्निदेवाचं आवाहन केलं, देवा मला माझ्या पतीचा त्या ठिकाणी अपमान केलेला ऐकावा लागला आणि आता हे शरीर मला ठेवायचं नाही. लवकरात लवकर तुरंत मला तुम्ही योग मायेनं, योग शक्तीनं त्या ठिकाणी भस्म करून टाका. मला आता जाळून भस्मसात करा. अग्निदेवांनी आवाहन त्या ठिकाणी स्वीकारलं.
सती मातेने यज्ञामध्ये त्या ठिकाणी आपला देह टाकला आणि प्राण त्या ठिकाणी आपला सोडून दिला. सतीने आपल्या प्राणाची आहुती दक्षाच्या यज्ञात दिली. नंदी महाराज घाबरलेल्या नंदी महाराजांनी धावत पळत कैलासाचा त्या ठिकाणी धावा केला. कैलासावरती आले. महादेवांना सांगितलं, देवा सती मातेने यज्ञात आहुती दिलेली आहे, प्राणार्पण केले. भगवान भोलेनाथांना राग अनावर झाला, तांडव नृत्य करायला लागले, सृष्टी थरथरा कापायला लागली. देवानी घाबरलेले आहेत आणि भगवान भोलेनाथाच्या तांडव नृत्याने ही थरथरा धरणी कापायला लागली. आणि त्यावेळेला भोलेनाथाने आपल्या डोक्यावरची एक जट उपसली. जट उपसून जमिनीवरती आपटली आणि त्या जटेतनं वीरभद्र नावाचा त्या ठिकाणी देवाचा अंश स्वरूप प्रकट झाला. वीरभद्राला सांगितलं, जा आणि त्या दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करून टाक. माझ्या सतीचा अपमान झाला, माझ्या सतीचा अंत झालाय. देव तांडव नृत्य करतात. वीरभद्र उत्पन्न झाला. दक्षाच्या सैन्याच्या निपात करत करत देव लोकांनी सांगितलं, दक्षा तुझे आता काही खैर नाही. अरे महादेव कोपलेले आहेत आणि तुला आता कोणी वाचवणार नाही. वीरभद्र त्या ठिकाणावरती गेला. सगळ्या सैन्याचा निपात करून या दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला आणि आपल्या हातातल्या खडगाने त्या ठिकाणी दक्षाचं मस्तक कापून टाकलं. अनंत सृष्टीचे देवी दैवत महादेवाला शरण आले. देवा दक्षाला अपमान केला. दक्ष तुमच्या लेकरासारखा आहे, तुम्ही महादेव आहात, तुमची शक्ती त्याला समजली नाही. कृपा करून त्याला त्या ठिकाणी या काय म्हणतात पापातनं मुक्त करा, त्याच्यावरती कृपा करा, त्याच्यावरती आशीर्वाद द्या. भगवान भोलेनाथाला ब्रह्मा विष्णू शंकर सगळेजण शरण आले. त्यावेळेला भगवान भोलेनाथानं एका बोकडाचं मस्तक त्या ठिकाणी आणून त्या दक्षाला बसवलं आणि दक्षाचा अपमान निराकार त्या ठिकाणी केला. दक्ष शरण आला. देवानं त्याचा उद्धार केला आणि भगवान भोलेनाथ समाधी अवस्थेला निघून गेले आणि या सृष्टीमध्ये सती मातेचं त्या ठिकाणी भगवंतासाठी प्राणार्पण झालं. एक सुंदर आपल्या पतीच्या अपमानासाठी आपल्या या सती मातेनं जगत मातेनं आदि भवानीनं त्या ठिकाणी या यज्ञामध्ये उडी मारून आपला जीव त्या ठिकाणी दिला आणि भगवान भोलेनाथ आता समाधी अवस्थेला गेले. सर्व देवांना चिंता पडली, आता देव नाही. तीन देव ज्या वेळेला कार्यरत असतात त्यावेळेला सृष्टी चालते. भोलेनाथ त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. कडे कपालीमध्ये समाधीला वैराग्य धारण केला. आता सृष्टी कशी चालणार? सुंदर अशा पद्धतीचे बरेचसे प्रसंग आहेत, पण आता आज आपल्या कथेचा वेळ पूर्ण होत आहे. त्याच्यामुळे उद्या उर्वरित कथा त्या ठिकाणी श्रवण करूया. एकदा सुंदर भजन घेऊ आणि त्यानंतर कथेच्या शेवटाकडे वळू. गोपाल कृष्ण भगवान के
सदा राधे राधे मैं गाऊ सदा. सुंदर अशा या कथेमध्ये आजच्या तिसऱ्या दिवसाची विश्रांती घेण्याची वेळ आली. कथा जवळपास 1:30 वाजता सुरू झाली. 4:30चा वेळ होत आला. एक दिवस कथा ऐकताना मनाच्या मनोरंजनाच्या गोष्टी, रंजक असणाऱ्या कथा ऐकत असताना देवाच्या नामाचं अवधान ध्यान ठेवीत जा. कथेमधनं आम्हाला काय बोध मिळतो, कथेमधनं आम्हाला काय तात्पर्य मिळतं आणि नेमकी कथा आम्ही ऐकतो कशासाठी, याच्यावरती थोडस चित्त त्या ठिकाणी एकाग्र करून ठेवीत जा. त्यातच तुम्हाला त्या ठिकाणी फायदा आहे. आजच्या कथेची सुंदर अशी तिसऱ्या दिवसाची ही सेवा, याच ठिकाणावरती विश्रांती देऊ आणि आरतीला प्रारंभ करूया. सर्वांनी उठून जागेवरती उभं राहा.